ओके. सो डी जो आहे त्याचा अर्थ आहे डिझायर, आणि ए जो आहे त्याचा अर्थ आहे ॲक्शन. आता हा जो पॉईंट मी तुम्हाला सांगितला, हा अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे, अगदी महत्त्वाचा. जेव्हा कधी तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट तयार कराल, जेव्हा कधी, तेव्हा जर तुम्ही या 4 एलिमेंट्सचा वापर केला, तर तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती तुम्हाला रेग्युलर ॲडव्हर्टाइजमेंटपेक्षा 30 ते 40% जास्त रिझल्ट देईल. हे तुम्हाला मी 100% सांगतो. म्हणजे एक नॉर्मल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही तयार केली, त्याच्यावर जर का दिवसाला 10 लीड्स येत असतील, 10, ओके, आणि जर का तुम्ही AIDAचा वापर केला आणि नंतर तीच ॲडव्हर्टाइजमेंट रिपीट केली, तर तुम्हाला त्याच ॲडव्हर्टाइजमेंटवर 25 ते 30 लीड येतील, किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त. ओके. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय नाव आहे या फॉर्म्युल्यात? जरा चॅटबॉक्समध्ये लिहा सर्वांनी. तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. काय नाव आहे? चॅटबॉक्समध्ये लिहा सर्वांनी. ओके. AIDA. ठीक आहे. गुड. ठीक आहे. ओके. सो नाव अंडरस्टँड की AIDA ने आपण कसं लिहिणार. आता AIDA, याच्यात AIDA कुठं आहे? ओके. आता दाखवतो मी तुम्हाला AIDA कुठं आहे. थांबा. या ॲडमध्ये नाही आहे AIDA. मी याला खाली घेतो. म्हणजे आहे, पण एवढं हे नाही. आता हां, इथं बघा. अटेन्शन कसं घेतलं? इथं लिहिलं RU. RU म्हणजे काय? अटेन्शन. ओके. RU टॅरो कार्ड रीडर, रिकी ग्रँड मास्टर, न्यूमरोलॉजिस्ट, हीलर, कन्सल्टंट. RU असा प्रश्न विचारला, त्यामुळे अटेन्शन घेतलं. त्यानंतर इंटरेस्ट, आणि तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, अँड यू लुकिंग फॉर मोर बिझनेस थ्रू ऑनलाईन, म्हणजे इंटरेस्ट. तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे का, किंवा वाढवायचा आहे का? ओके. इंटरेस्ट. डिझायर, वी विल हेल्प यू जॉईन अवर 2 hours वर्कशॉप. डिझायर, हे कशी कळाल तुम्ही ते. आणि ॲक्शन इकडे दिलेलं आहे, ही पण डिझायरमध्ये येते, बिकम अ डिजिटल कोच. आणि ॲक्शन काय दिलं इथं, की खाली दिलेल्या अप्लाय बटनवर क्लिक करा आणि आमचा वर्कशॉप जॉईन करा. ओके. आता तुम्हाला काही डोक्यात असा डाऊट आहे का, की सर माझ्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये किंवा माझ्या बिझनेसमध्ये हे काय असू शकते ॲक्शन, किंवा अटेन्शन काय असू शकते, किंवा इंटरेस्ट काय असू शकतो, किंवा डिझायर काय असू शकते? हे समजून घेण्यासाठी काय करायचं लक्षात घ्या. तुमच्या कस्टमरचा काय प्रॉब्लेम आहे ते बघा आधी. व्हॉट इज द प्रॉब्लेम दे आर फेसिंग. जसं की ओमप्रकाश सर आहे, यांना मी सांगितलं होतं की ते, त्यांचं काम आहे की संस्था रजिस्ट्रेशन करणे. संस्था रजिस्ट्रेशनमध्ये काय प्रॉब्लेम येतो लोकांना? लोकांना हेच माहीत नाही की कुठं रजिस्टर करायचं, काय रजिस्टर करायचं, काय डॉक्युमेंट लागतील. ओके. किंवा कुणाला तरी संस्था ओपन करायची आहे, त्यांना माहीत नाही की रजिस्टर करण्यासाठी काय काय लागते मला. राईट. सो आपण तिथं काय करू शकतो, ती हुक बनवू शकतो. कशी बनवणार ती हुक आपण? तो प्रश्न विचारणार आपण, की तुम्हाला तुमची संस्था रजिस्टर करायची आहे का? इथून आपली सुरुवात होणार. राईट. इथून अशी सुरुवात करू शकतो आपण, येस नो. सो ती हुक आहे. किती लोकांना समजलंय, किती लोकांना अडचण आली याच्यामध्येच? येस नो इन द चॅट बॉक्स. समजतंय का? येस नो इन द चॅट बॉक्स. बरं. ठीक आहे. आता समजा जरी तुम्हाला थोडंफार समजलं असेल, थोडंफार नसेल समजलं, तरी पण आता बघा, आता काय पुढची गोष्ट सांगतो मी. स्क्रीन शेअर करतो. आता नाही जरी समजलं असलं तुम्हाला, तरी तुम्ही काय करायचं, आज थोडी प्रॅक्टिस करून बघायची. कशाची? कॅनवाची. ओके. काही हुक लिहून बघायची. तुम्ही एका ग्रुपमध्ये आहात. ओके. ओमप्रकाश सर, तुम्ही पण तो ग्रुप जॉईन करून घ्या, तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर. तसं तुम्ही पेड ग्रुपमध्ये आहे, पण तरी पण. ओके. सो तुम्ही एका ग्रुपमध्ये आहात, त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे हुक लिहून टाका, की सर मला असं वाटतं की मी हे हे हुक वापरू शकतो, हे हुक वापरू शकतो. हे बरोबर आहे का? सो
मी तुम्हाला तिकडे सांगेल की विच हुक यू कॅन यूज फॉर युअर बिझनेस. ठीक आहे. हे झालं एक ऑप्शन. दुसरं ऑप्शन आहे, तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची, canva.com वर जायचं, गुगलवर जायचं आणि canva.com लिहायचं आणि इकडे यायचं सर्च कॉलममध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, काय हे विसरून जातात लोक सांगितल्यावरही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, canva.com वर जायचं आहे, सर्च कॉलममध्ये जायचं, इकडे लिहायचं इंस्टाग्राम पोस्ट. जनरली हे कधी होते, तुमचं लक्ष जर का नसेल शिकवताना तर तुम्ही विसरता. ओके. इथे इंस्टाग्राम पोस्ट सर्च करा आणि इथे स्क्वेअरवाला एक ऑप्शन असतं, स्क्वेअर. हे बघा, हे स्क्वेअर 1080 याची काय आहे, साईज आहे. हे साईजला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर या साईजमध्ये तुम्हाला एक पोस्टर बनवायचा आहे. एक काय, मी म्हणतो 2-3 पोस्टर बनवा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची ॲडव्हर्टाइजमेंट बनवायची. ओके. सो इथं काय करा, क्रिएट ब्लँक इंस्टाग्राम पोस्ट याला क्लिक करा. काय करा, ब्लँक इंस्टाग्राम पोस्ट याला क्रिएट करा, क्लिक करा. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर इकडे आता हा ब्लँक पोस्टर आलं. आता बघा गंमत, 2 ते 3 मिनिटात तुम्ही तुमची पोस्ट बनवू शकता. ठीक आहे. आता तुमचा सब्जेक्ट काय आहे, समजा तुमचा सब्जेक्ट आहे इन्शुरन्स. ठीक आहे. लेफ्ट साईडला डिझाईन नावाचं ऑप्शन आहे, त्याच्या बाजूला एक छोटीशी जागा आहे, तिकडे क्लिक करा आणि इथे लिहा इन्शुरन्स. फक्त एवढंच लिहा इकडे आणि एंटर करा बस. इन्शुरन्सच्या 100पेक्षा जास्त पोस्ट तुम्हाला इकडे दिसतील. ओके. कुठलीही पोस्टला तुम्ही क्लिक करून वापरू शकता. आता समजा ही पोस्ट मला पाहिजे, याला मी क्लिक केलं. ओके. तुम्ही याला वापरू शकता. आता समजा मला ही पोस्ट पाहिजे, याला सिम्पल इन्शुरन्स फॉर एव्हरीवन. आता ह्या ज्या पोस्ट आहेत याच्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं 5 मिनिटं आधी, AIDA, तो सर्व फॉर्म्युला याच्यामध्ये वापरलेला आहे. ओके. याच्यामध्ये अटेन्शन पण आहे, याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे, डिझायर पण आहे आणि ॲक्शन पण आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुमचा डेटा फीड करायचा आहे. आता इथे लिहिलेलं सिम्पल इन्शुरन्स फॉर एव्हरीवन. आता तुमचं लाईफ इन्शुरन्स, डिसेबिलिटी हे सगळं आहे. तुम्हाला इकडे तुमचा लोगो टाकायचा आहे. स्टार्टिंग विथ हे जे आहे हे तुम्हाला चेंज करायचं आहे. तुमचा नंबर टाकायचा आहे, खाली तुमची वेबसाईट टाकायची आहे, बस दॅट्स ऑल. आणि खाली एक कॉल टू ॲक्शन टाकायचे आहे की अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. आता हे सेम, ही जी पोस्ट तुम्हाला इथे दिसते, ही माझ्या एका क्लायंटसाठी मी, म्हणजे आपल्या स्टुडंट्सला मी करून दाखवली होती, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, ते आम्ही मराठीत केली होती, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे दिसते तुम्हाला, हीच पोस्ट आहे. ओके, हीच आहे. आता आम्ही थोडं याच्यामध्ये एडिटिंग केलं. काय केलं, ₹23 प्रति दिवसमध्ये आपले आणि आपल्या परिवाराचे आयुष्य सुरक्षित करा. ओके. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा, असं इकडे ते बघा, क्लिक द लिंक बिलो. म्हणजे एक इन्शुरन्स पॉलिसी आहे समजा, त्याचा महिन्याचा हप्ता फॉर एक्झाम्पल 1,000 रुपये आहे, वर्षाला 12,000 रुपये आहे. तुम्ही जर म्हणाल की वर्षाला 12,000 रुपये भरा तर ते मोठं वाटते, तर तुम्ही जर असं म्हटलं तर की 23 रुपये पर डे भरून किंवा 23 रुपये प्रति दिवस मध्ये तुमच्या आणि तुमच्या आयुष्यात, तुमच्या परिवाराचे आयुष्य सुरक्षित करा, असं जर का लिहिलं तर हे कॅची वाटते का, येस नो चॅट बॉक्समध्ये सांगा मला. कॅची वाटते का हे. बघा, मी कालही सांगितलं होतं, मी आजही पुन्हा सांगतो की तुमच्या ॲडवर जेवढे जास्त क्लिक येतील, ऑटोमॅटिकली तुम्हाला तेवढे जास्त लीड्स येतील आणि जेवढे जास्त लीड्स येतील तेवढे जास्त तुमचे कन्व्हर्जन होतील. ठीक आहे. सो तुम्ही जे ॲडव्हर्टाइजमेंट तयार करता हे फारच विचार करून तयार करावं लागेल तुम्हाला. आता इथे बघा, समजा तुमच्याकडे वेगवेगळे इन्शुरन्स आहेत, तुमच्याकडे बाईक इन्शुरन्स आहे, तुमच्याकडे कार इन्शुरन्स आहे, तर त्या पद्धतीचे तुम्ही पोस्ट इथं बनवू शकता. हे बघा, आता कार इन्शुरन्ससाठी ही पोस्ट आहे. कार इन्शुरन्स समजा तुम्ही विकता आणि तुम्हाला एक पोस्ट बनवायची आहे, तर तुमच्याकडे हुक काय असेल, डू यू लव्ह युअर कार. उत्तर त्याच्या खाली 2 ऑप्शन असतील, येस नो. इफ येस, इज युअर कार इन्शुअर्ड. तुमची कार इन्शुरन्स काढलेला आहे का, इज युअर कार इन्शुअर्ड.
ओके. कार इन्शुरन्स इन 24 hours, असं काहीतरी अशी एक हुक टाकली आणि खाली लिहिलं कॉल फॉर मोर डिटेल और क्लिक द बिलो लिंक फॉर मोर डिटेल्स. ओके. सो अशा काही गोष्टी याच्यासाठी आपल्याला डोळे आणि कान हे दोन गोष्टी उघड्या ठेवाव्या लागतील. बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतात. ओके. पण आपल्याला ते त्याच्यामधून आयडिया नाही घेता येत. ठीक आहे. आता इथे बघा, कार रेंट, कार इन्शुरन्स, हे बघा हे आहेत, ऑलरेडी आहेत, हे बघा 45% ऑफ. ओके. आता समजा तुमचा विषय, एक विषय सांगा कुठलाही दुसरा, दुसरा एक विषय सांगा. संदीप सर, तुमचा काय विषय आहे? सर माझा या सॉरी. ITR फिलिंगचा घ्या 31 तारखेपर्यंत. ITR. ओके. हम्म. ITR. ओके. ITR टाकून बघू आपण इथे काय तर. याच्यावर नाही येणार. इन्कम टॅक्स रिटर्न भरणे. इन्कम टॅक्स ते नाही येणार याच्यामध्ये, मला असं वाटते. पण तरी बघू आपण. आता हे आलं, म्हणजे एक्झॅक्ट नाही आलं, पण ठीक आहे, हे बघा हे. ओके. आता हे, याला तुम्ही एडिट करू शकता. ओके. इथं टॅक्स प्रेप सर्व्हिस असं काहीतरी आलेलं आहे, पण इथं तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस भरू शकता, की तुम्ही काय काय आवर सर्व्हिसेस, तुमच्या सर्व्हिसेस इकडे टाकू शकता. इकडे एक हुक टाकू शकता. आणि झाले तुमचे. इथे तुम्ही टाकू शकता क्लिक द बिलो बटन फॉर मोर इन्फॉर्मेशन. इथे तुमचा नंबर वगैरे जर द्यायचा असेल देऊ शकता. आणि ही वेबसाईट तुम्ही इथून काढून टाका जर तुमची वेबसाईट नसेल तर. एक्झॅक्ट नाही आलं टॅक्सवालं, पण ठीक आहे, हे आलं. आता हे बघा, ही पण पोस्ट चांगली आहे, टॅक्स प्रेप सर्व्हिसेस. 31 तुम्हाला तारीख नाही. ही डेट आहे. तो सॉरी. उल्लेख आला पाहिजे. हा, 31 जुलै ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. हम्म. हा, तर आणि तसं काहीतरी आपण हुक तयार करू शकता. 999 मध्ये आपण ते रिटर्न करून देऊ, असं साधारण आपल्याला ते हा, करायचे. असं काहीतरी करू शकता. येस. आता तुमचे टॅक्स रिटर्न भरा फक्त 999 रुपयामध्ये. असं करा. अशी एक ॲडशी तुम्ही समजा ॲड बनवली. आता तुमचे टॅक्स रिटर्न भरा फक्त 999 रुपयामध्ये. किंवा मग अशी एक हुक बनवा की तुम्ही तुमचे रिटर्न फाईल केले का. खाली एक छोटीशी लाईन लिहा की 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. मोठी हेडलाईन अशी लिहायची फक्त. ओके. एक मधामध्ये एक ॲड आली होती माहिती आहे का तुम्हाला? एक हे होतं, नो ब्रोकर अशी काहीतरी हे होती एक. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. नो ब्रोकर होतं की काय होतं मला माहित नाही ते. पण त्यांच्या खूप साऱ्या ॲड लागल्या होत्या पुण्या मुंबईमध्ये. नो ब्रोकर नव्हतं ते. थांबा एक मिनटं, मी दाखवतो तुम्हाला. त्याचं नाव सांगतो मी. त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट फार छान होत्या. त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय विशेष होतं ते सांगतो मी तुम्हाला. जस्ट मिनिट. त्याचं नाव आठवत नाही मला, तर आपण सर्च करू त्याचं नाव काय होतं. एक मिनिट. साइट्स लाईक नो ब्रोकर. हा बघा इथे असेल ते. त्याचं मला नाव एक्झॅक्ट आठवत नाही आहे. त्यांच्या ॲड्स एवढ्या छान होत्या.
नो ब्रोकर टाईपच असं काहीतरी नाव आहे त्याचं. मकान.com असेल, ते कुठेतरी सापडेलच आपल्याला. टॅक्सच्या होत्या का? सॉरी. इन्कम टॅक्सच्या होत्या का? नाही 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 नाही. हा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सांगत आहे मी. एक रिअल इस्टेटची एक कंपनी हा होती. हा 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 हा. त्यांचं, बरं. हां, नो ब्रोकर की असं काहीतरी नाव होतं. हा, आणि त्यांच्या ॲड्स फार सुंदर होत्या. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, एक हेडलाईन, फक्त एका हेडलाईनमध्येच ते ॲड क्रिएट करत होते. ते मला आता सापडत नाही आहे. मी सापडलं तुम्हाला पाठवतो ग्रुपवर. सो आपल्याला हे, मला बेसिकली हे सांगायचं आहे तुम्हाला, की ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, की हुक कसे बनवणार आपण. ठीक आहे. हुक जर का तुमची क्लिअर असली, तर तुम्हाला इझिली लोक तुमच्या ॲडवर काय करतील, क्लिक करतील. ठीक आहे. हे समजलं का सर्वांना? येस नो? सो तुम्हाला ते हुक समजावं लागेल, की तुमची ॲड बघितल्यावर त्यांनी तुमच्या ॲडवर क्लिक केलं पाहिजे. ओके. सो त्यासाठी तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता. कॅनवामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड्स इकडे डिझाईन्समध्ये बनवू शकता. कुठलाही विषय असू द्या तुमचा, त्याच्या संबंधी काहीतरी तुम्हाला तर सापडून जाईल. आता ग्राफिक डिझायनिंगचं बघा, इकडे हे बघा, हे आहे दिलेलं. ओके. ग्राफिक डिझायनिंग. ओके. हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमचे कॉन्टेंट टाकायचं आहे. दॅट्स ऑल. पोस्ट हे रेडी आहे. ठीक आहे. सो असं तुम्ही हे करू शकता. याची प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला फक्त. यू कॅन डू इट. ओके. सो ही झाली पहिली गोष्ट. आता दुसऱ्या विषयावर जाऊ आपण, जे की आपण आत्ताच बघितलं थोड्या वेळ आधी, की AIDA याच्या माध्यमातून आपल्याला एक ॲड कॉपी तयार करायची. ॲड कॉपी कुठं असते तुमच्या, तुम्ही जे ॲडव्हर्टाइजमेंट तयार करता त्याच्यामध्ये ॲड कॉपी कुठं असते? कोणी सांगू शकेल का ॲड कॉपी कुठं असते? ओके, नो प्रॉब्लेम. मी दाखवतो तुम्हाला ॲड कॉपी कुठं. प्रायमरी प्रायमरी. मी दाखवतो तुम्हाला ॲड कॉपी कुठं असते. हे बघा, तुम्ही फेसबुक ॲड तयार करता. एक फेसबुक ॲड आपण तयार करतो. ठीक आहे. हे बघा, जस्ट अ मिनिट, लक्ष द्या इकडे. आता तुम्ही बनवलं एक पोस्टर. ठीक आहे. आता तुम्हाला एक ॲड कॉपी बनवायची आहे. ठीक आहे. लक्ष देऊन ऐका. एनी क्वेश्चन्स आतापर्यंत जे शिकले याच्यामध्ये काही प्रश्न आहे कोणाला? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? समजत आहे सगळं? खूप कसं कुठून मिळतात सर? सॉरी, आवाज आवाज नाही आला तुमचा. काय म्हटलं? नाही नाही, आपल्याला हुक हुक कुठून मिळतात म्हटलं, हुक म्हणजे अशी खूप अट्रॅक्टिव्ह ऍड तुम्हाला स्वतः करण्यासाठीचे तयार हुक करावं कुठून मिळते लागेल. म्हटलं? मिळत नसते कुठं ते. तुम्हाला हा. स्वतः विचार करावा लागेल, की काय हुक लिहू शकता. आता मी सांगितलं ना तुम्हाला एक दोन हुक. तुम्हाला ते स्वतः तयार करावं लागेल. स्वतः विचार करावा लागेल. तुम्ही आता तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हे बघावं लागेल, हुक इज रिलेटेड टू युअर कस्टमर्स प्रॉब्लेम. तुमचा कस्टमरचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याशी रिलेटेड असते हुक. सो तुम्हाला तो हुक, तो विचार करावा लागेल, की काय हुक करू असू शकते माझ्या बिझनेसमध्ये. ओके. आता लक्ष द्या इथं. ठीक आहे. हे जे आहे तुमच्या समोर, हे आहे ॲड मॅनेजर. याच्यामध्ये ॲड कॉपी कुठं वापरता तुम्ही, हे मी तुम्हाला सांगणार आहे. ॲड कॉपी. ठीक आहे. याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, किंवा तुम्ही जर माझा फ्री क्लास केला असेल त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा सांगतो. आज मी पुन्हा सांगतो तुम्हाला. इथे कॅम्पेन आहे एक, इकडे ॲडसेट आहे. ओके. आणि इकडे ॲड आहे. ह्या तीन महत्त्वाच्या एलिमेंट असतात. या तीन एलिमेंट मिळून एक ॲडव्हर्टाइजमेंट तयार होते. पुन्हा एकदा रिपीट करतो. कॅम्पेन, ॲड सेट आणि ॲड ह्या तीन महत्त्वाचे एलिमेंट असतात. हे तीन एलिमेंट मिळून एक ॲडव्हर्टाइजमेंट तयार होते. ठीक आहे. सो जे तुम्ही आता शिकणार आहात पुढच्या अर्ध्या तासामध्ये, त्याला म्हणतात ॲड कॉपी. काय म्हणतात? ॲड कॉपी. आता ॲड कॉपी ही कुठं असते? ॲड कॉपी कुठं असते? ही ॲड्समध्ये असते, याच्यात असते. ठीक आहे. याच्यामध्ये वापरायची असते. ऑडियन्स जे तुम्ही शिकले काल, ते कुठे वापरायचे असते? ॲड सेटमध्ये वापरायचं असते ऑडियन्स. ठीक आहे. ओके. आणि जे तुम्ही तुमचं बजेट सेट करता, की ते कुठं सेट करता तुम्ही? कॅम्पेनमध्ये सेट करता. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला करता करता ऑटोमॅटिक हे लक्षात राहील. ओके. जमून जाईल ऑटोमॅटिक. ठीक आहे.
आता इथे बघा ऍड कॉपी कुठं असते हे दाखवतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. ऍड्स मध्ये जेव्हा आपण क्लिक करतो, आता मी इथे या ऍडला क्लिक करतो, सॉरी याला नाही, याला मी क्लिक करतो या ऍडला, याला मी ऍड्स कॅम्पेन मध्ये जातो आणि इथे इथे जेव्हा ही माझी एक ऍड तुम्हाला दिसते, याला मी क्लिक करतो, एडिट म्हणतो. एडिट म्हटल्यावर याला मी खाली स्क्रोल डाऊन करतो, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन. हे जे प्रायमरी टेक्स्ट आहे इकडे, हे जे प्रायमरी टेक्स्ट आहे, इकडे तुम्हाला ॲड कॉपी टाकायची असते तुमची. कुठं? या प्रायमरी टेक्स्टमध्ये. आणि इथं जेव्हा तुम्ही ॲड कॉपी टाकता, ते कुठं दिसते समोरच्या व्यक्तीला किंवा तुमच्या कस्टमरला? हा जो तुमचा व्हिडिओ किंवा इमेज आहे, आता हा व्हिडिओ आहे माझा मी टाकलेला, तुम्ही इथे इमेज पण टाकू शकता, याच्यावर ती ॲड कॉपी दिसते. ओके, आता हा व्हिडिओ कशाच्याबद्दल आहे बघा, फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड शिका आपल्या मराठी भाषेमध्ये, त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. ओके, जे आपले फ्री प्रोग्राम होतात त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे, त्याच्याबद्दलची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. इज इट क्लिअर? ओके, समजलं. आता ही ॲड कॉपी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत, तर त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आणि जर का तुम्हाला काही नाही समजलं एक्झाम्पल, तर ताबडतोब मला विचारा. ठीक आहे. ओके, एक सेकंद द्या मला, मी ॲड कॉपी ओपन करतो. ॲड कॉपीचं एक डॉक्युमेंट बनवलेलं आहे आपण, ज्या डॉक्युमेंटमध्ये आपण सर्व डिटेल्स लिहिलेले आहे, की ॲड कॉपी म्हणजे काय असते, ए म्हणजे काय, आय म्हणजे काय, अगदी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. ते डॉक्युमेंट मी तुमच्या समोर ओपन करतो. हे डॉक्युमेंट पण तुम्हाला देतो मी, ठीक आहे. तुम्ही काय करा, हे सेव्ह करा तुमच्याकडे. हं? ठीक आहे, तुम्हाला देतो मी हे पूर्ण डॉक्युमेंट. आता बघा इकडे दिसत असेल तुम्हाला, दिसते का माझी स्क्रीन? ठीक आहे. ओके, आता या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे पहिले हे लक्षात घ्या. आता तुम्हाला असं वाटत असेल की सर हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे का? हो, येस, हे करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल, जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजतील आणि जेव्हा एकदा दोनदा ह्या गोष्टी कराल, तेव्हा पुढच्या वेळेस म्हणजे थर्ड टाइम किंवा फोर्थ टाइम तुम्हाला तेवढ्याच त्या गोष्टी काय वाटतील, इझी वाटतील, सोप्या वाटतील. ठीक आहे. आत्ता आपण थोड्या वेळ आधी डिस्कस केलं की जेव्हा कधी आपण एक ॲडव्हर्टाइजमेंट तयार करतो, ओके, मग ते व्हिडिओ ॲडव्हर्टाइजमेंट असू द्या, इमेज ॲडव्हर्टाइजमेंट असू द्या, काहीही असू द्या, त्याच्यामध्ये आपण एका फॉर्म्युल्याचा वापर करतो आणि तो फॉर्म्युला आहे AIDA. ओके, याचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं, पण आता इथे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बघा, अटेन्शन म्हणजे काय, तुमच्या सर्वांसाठी वाचून दाखवतो मी. हे बघा, अटेन्शन म्हणजे इथे लिहिलेलं आहे, अटेन्शन या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या कस्टमरचे लक्ष स्वतःकडे कसे वेधून घेता. तर यामध्ये तुम्हाला पोस्टर तयार करताना अशी पोस्ट तयार करावी लागेल, ज्या पोस्टमध्ये तुम्ही कलर आणि शब्दांचा असा वापर करावा ज्यामध्ये तुमच्या कस्टमर समोर ती पोस्ट किंवा पोस्टर गेल्यावर लगेच त्याचं लक्ष हे तुमच्या पोस्टकडे जायला पाहिजे. उदाहरणार्थ, यामध्ये तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता, जसं की तुम्ही टॅक्स रिटर्न भरले का? काय आहे हा प्रश्न आहे. ओके, यामध्ये तुम्ही एखादं फॅक्टबद्दल बोलू शकता. भारतामध्ये प्रत्येक वर्षी 60% लोक टॅक्स रिटर्न भरत नाहीत. हे काय आहे? फॅक्ट आहे. ओके, हे फॅक्ट कुठे सापडेल तुम्हाला? गुगलवर सापडेल. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा की भारतामध्ये 50%पेक्षा जास्त महिला ह्या डायबिटिक आहेत. जर का तुम्ही डायबिटीजच्या बद्दल प्रॉडक्ट विकत असाल तर तुम्ही ते बोलाल. ठीक आहे. ओके, तुम्ही जे प्रॉडक्ट बोलत आहात, ज्या प्रॉडक्टला विकत आहात, त्याच्याबद्दलच बोलायचं आहे बरं का तुम्हाला. नाही तर काही लोकांना असं वाटेल की सर मग मी असं लिहू का? नाही, तुमचं प्रॉडक्ट काय आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला काय काय करायचं आहे, उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता, तुम्ही एखाद्या फॅक्टबद्दल बोलू शकता, यामध्ये तुम्ही अशक्य वाटणारी गोष्ट ती सुद्धा मांडू शकता. उदाहरणार्थ, अशक्य वाटणारी गोष्ट म्हणजे तुम्ही असं लिहिलं समजा त्याच्यामध्ये की 30 दिवसामध्ये झटपट इंग्रजी बोलायला शिका, असं जर लिहिलं तर क्लिक येतील का याला? येस, नो? कारण ही गोष्ट अशक्य वाटते लोकांना. ओके, इंग्रजी बोलायला शिका, हे आहेत हुक, याला म्हणतात हुक सर, समजलं? असे हुक तयार करावं लागतात सर. ओके,
तर हुकमध्ये काय असते, एखादा प्रश्न विचारू शकता, एखाद्या फॅक्टबद्दल बोलू शकता, यामध्ये तुम्ही एखादं अशक्य गोष्ट मांडू शकता. ओके. या सर्व गोष्टींनी काय होईल की तुमच्या कस्टमरचं जे लक्ष आहे ते तुमच्या ॲडकडे जाईल. म्हणजे तो जेव्हा, हे बघा तुम्ही सिम्पल ही गोष्ट समजा, कस्टमर म्हणजे कोण? आपणच आहे ना. आपण फेसबुक उघडतो, आपण वर वर करतो, बरोबर आहे, स्क्रीन आपण स्क्रोल अप करतो, एकदम तो तुमच्या ॲडवर थांबला पाहिजे. समजलं, तुमच्या ॲडवर तो थांबला पाहिजे. कसा थांबेल? जेव्हा असे काही हुक बघेल तो तेव्हा थांबेल. सो याला म्हणतात अटेन्शन. जसं की लर्न इंग्लिश इन 30 days, गेट मोर डिस्काउंट देन अदर्स, सस्ता है मगर अच्छा है, अर्न 1 लाख रुपीज पर मंथ, हे काही एक्झाम्पल दिलेले आहे इकडे अटेन्शनचे. ठीक आहे. आता आपण दुसरा पॉईंट समजू. दुसरा पॉईंट काय आहे? इंटरेस्ट. अटेन्शन तर आलं, तो तुमच्या ॲडवर तर थांबला, पण आता त्याचा इंटरेस्ट कसा येईल तुमच्या ॲडमध्ये? इकडे लक्ष द्या. इंटरेस्ट या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमचे जे काही प्रॉडक्ट आहे किंवा तुम्ही ज्या काही सर्व्हिसेस तुमच्या कस्टमरला देऊ इच्छिता त्यामध्ये तुमच्या कस्टमरचा इंटरेस्ट निर्माण करणे. उदाहरणार्थ, आता मिळवा मॉलपेक्षा स्वस्त दरात कपडे फक्त पुढचे 4 दिवस, पहिल्या 100 ग्राहकांसाठी, फक्त महिलांसाठी, असं काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. ओके. म्हणजे इंटरेस्ट त्याला आला पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे की अरे हे फक्त माझ्यासाठी आहे. ओके. फक्त पालकांसाठी, फक्त व्यावसायिकांसाठी, असं काहीतरी. म्हणजे त्यांना स्पेशल फिलिंग वाटली पाहिजे की इट इज ओनली फॉर मी. ओके. सो ऑफर व्हॅलिड फॉर लिमिटेड टाइम, असा एखादा शब्द त्याच्यामध्ये, असं एखादं वाक्य लिहू शकता. ओनली 100 सीट्स अवेलेबल, मोर दॅन 100 पीपल बेनिफिटेड, असं काहीतरी त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्या पुढचा पॉईंट आहे डिझायर. डिझायर म्हणजे त्याची कोणती इच्छा तुम्ही पूर्ण करताय. ओके. आता बऱ्याचदा याच्यामध्ये आहे, उदाहरण आहे याच्यामध्ये, मी ते पण सांगतो. बरेच लोकांचं स्वप्न असतं की मला घर घ्यायचं आहे. ओके. त्याच्या डोक्यात विचार चालू असतो की मला घर घ्यायचं आहे, मला घर घ्यायचं आहे. आणि त्याच्यासमोर जर का अशी एक ॲडव्हर्टाइजमेंट गेली तर, गेट युअर फर्स्ट ड्रीम होम, किंवा तुमच्या स्वप्नातील घर विकत घ्या, असं जर गेलं तर तो ते वाचेल का ती ॲड? ॲटलिस्ट स्वप्नातील घर, तुमच्या स्वप्नातील घर, असं जर का गेलं तर त्याच्यासमोर ॲड, तर तो ती ॲड वाचेल का? माझं म्हणणं काय, तो घर घेईल न घेईल तो नंतरचा भाग आहे, पण तो ॲड वाचेल का? येस नो? वाचेल. राईट. जर का तो ॲड वाचेल तर चान्सेस आहेत का की तो त्या साईटला व्हिजिट करेल? करेल. राईट. जर का तो साईटला व्हिजिट करेल तर चान्सेस आहेत का की तो ते बाय पण करेल किंवा बुकिंग पण करून टाकेल? सो जेव्हा 100 लोक, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, 100 नाही, आपण 1000 म्हणू. जेव्हा 1000 लोक तुमची ॲड वाचतील, तेव्हा कुठं जाऊन 100 लोक तुमच्या साईटला व्हिजिट करतील. 100 लोक जेव्हा साईटला व्हिजिट करतील तेव्हा कुठं 10 लोक तुमचं काय करतील? प्रॉडक्ट बाय करतील. हा असतो रेशो, याला म्हणतात 10% रेशो. हा मार्केट रेशो आहे सध्या कुठल्याही प्रोडक्टचा. समजलं? आज रिअल इस्टेट, तुम्ही सर्वांना माहीत आहे, मलाही माहीत आहे, जे लोक पुणे मुंबईत राहतात त्यांना तर 100% माहीत आहे, किंवा बाकीच्याही क्षेत्रामध्ये रिअल इस्टेट आज किती मोठा बिझनेस आहे. का बरं आहे तो? तुम्हाला काय वाटते, जर का ते 10 घरं विकतात तर त्याच्या मागं 100 लोक त्यांचे साईट व्हिजिट करतात आणि त्याच्या मागं 1000 लोकांपर्यंत ते पोहोचतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. इज इट क्लिअर? ओके. चलो आगे बढ़ेंगे. हे क्लिअर आहे. तर डिझायरचा अर्थ असा असा आहे की डिझायरचा अर्थ असा आहे की तुमचा कस्टमर जी कुठली डिझायर घेऊन त्याच्यासाठी सॉल्युशन शोधत आहे, त्या डिझायरला तुम्ही टार्गेट केलं पाहिजे. तर ते कसं करता येईल? तर त्यासाठी तुमच्या फेसबुक ॲड्समध्ये डायरेक्टली कस्टमरच्या डिझायरला टार्गेट केलं पाहिजे. गेट युअर फर्स्ट कार ॲट होम, बाय युअर ड्रीम होम, अचीव वॉट यू वॉन्ट, असे काही शब्द त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता, तुमच्या ॲडमध्ये लिहू शकता. उदाहरणार्थ, 30 दिवसात 10 किलो वजन कमी करा, आता तुम्ही सुद्धा इतरांपेक्षा सुंदर दिसू शकता. हे वाक्य आहेत बरं का, काय वापरू शकता असे. 4 व्हीलर घेणे झाले सोपे, नवीन ट्रेंडिंग कपडे शिवा, ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये. समजा एखादा व्यक्ती टेलरिंगचं काम करत असेल, त्याच्यासाठी हे वाक्य आहे.
त्याला जर ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर तो असं लिहू शकतो, नवीन ट्रेंडिंग कपडे शिवा, ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये. कुठलीही मार्केटिंग न करता महिन्याला लाखो कमवा. ओके. जर का एखादा हे आहे, ट्रेनर आहे, तर तो हे वापरू शकतो. हे समजतंय की तुम्हाला? येस नो हे सांगा मला आधी चॅट बॉक्समध्ये. समजतंय की नाही? की जस्ट काहीतरी आपण ऐकतो फक्त? येस ऑर नो इन द चॅट बॉक्स. समज समजतंय सर. ओके. येस. अदर पीपल? येस. ओके. गुड. चलो आगे बढे. ओके. त्यानंतर आहे शेवटचा पॉईंट जो आहे तो आहे ॲक्शन. ॲक्शन या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमच्या कस्टमरला काहीतरी ॲक्शन घ्यायला सांगणे. आता तो कन्व्हिन्स झाला. ओके. त्याने हुक वाचलं, त्याला इंटरेस्ट आला, त्याची डिझायर पण तुम्ही पूर्ण करताय. पण आता तो ॲक्शन घेतली पाहिजे ना त्यांनी. तर ॲक्शन घेण्यासाठी काय? तुम्ही त्याला काहीतरी ॲक्शन घ्यायला सांगणार, की तुम्ही खूप छान ॲडव्हर्टाइजमेंट बनवली आहे. तुम्ही सुंदररीत्या त्या याला हुक पण लावलं, क्रिएट केलं. तुम्ही तुमच्या कस्टमरचा इंटरेस्ट सुद्धा जागृत केला. पण त्याला काही ॲक्शनच दिली नाही तुम्ही. तर कदाचित तो तुमचा कस्टमर होईल का? नाही होणार. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तुम्हाला प्रत्येक पोस्टरमध्ये कुठेतरी एक कॉल टू ॲक्शन टाकावं लागेल, ज्याला CTA असं म्हटलं जाते. कॉल टू ॲक्शन. काय म्हटलं जाते त्याला? CTA, कॉल टू ॲक्शन. ओके. CTA, कॉल टू ॲक्शन म्हणजे तुम्ही त्याला सांगता कुठेतरी. उदाहरणार्थ काय आहे बघा. काय एक्झाम्पल? खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आत्ताच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आपली सीट बुक करा. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. हे जे आहे सर्व, हे काय आहे? कॉल टू ॲक्शन. आणि या CTA मुळे सुद्धा जास्त क्लिक तुमच्या ॲडवर येऊ शकतात. ओके. काही लोक पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बनवतात, खूप सुंदर बनवतात, पण त्यांना हेच समजत नाही की CTA काय लिहू सर. आणि असे कितीतरी लोक होते आपलं ट्रेनिंग करण्याच्या आधी. ओके. ट्रेनिंग केल्यावर त्यांना समजलं की अरे CTA लिहावा लागतो. ट्रेनिंग करायच्या आधी कितीतरी लोक विदाऊट CTA ॲड बनवतात. आता बघा इथे तुम्ही कुठली पण ॲड बघा, त्याच्यामध्ये CTA आहे. अधिक माहितीसाठी लर्न मोरवर क्लिक करा. ओके. ह्या काही ॲडव्हर्टाइजमेंट इथे दिलेल्या आहेत. किती लोकांना हे डॉक्युमेंट पाहिजे आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. याच्यामध्ये बघा काही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिलेले आहेत. ओके. हे बघा, हे वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत. याचं तुम्ही काय करू शकता? ह्या ॲडव्हर्टाइजमेंट बघून तुम्ही स्वतःचे ॲडव्हर्टाइजमेंट तयार करू शकता. ठीक आहे. किती लोकांना हे डॉक्युमेंट पाहिजे आहे? हे डॉक्युमेंट. सो हे डॉक्युमेंट वाचून तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट तयार करू शकता. ठीक आहे. नाव कम टू द AIDA फॉर्म्युला. ओके. आता AIDA अजून थोडं व्यवस्थित समजून घेऊ. ओके. नाव अंडरस्टँड. ओके. मी शेअर करून देईल तुम्हाला. ठीक आहे. आता समजू आपण की ChatGPT याचा वापर करून तुम्ही AIDA कसं बनवा. आता तुम्ही खूप कन्फ्यूज झाले असाल की सर हे कसं हुक बनवू. ओम प्रकाश सरांनी विचारलं मला की सर मला माहीत नाही कसं बनवू. त्याचं मी एकदम सोपं सॉल्युशन देतो तुम्हाला. ओके. बघा आता सॉल्युशन काय आहे. सॉल्युशन आहे तुमच्यासाठी ChatGPT. काय आहे? ChatGPT. ठीक आहे. तुम्हाला समजा तुमचं इंग्रजी कच्चं आहे. तुम्हाला इंग्रजी येत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी पण एक सॉल्युशन देतो मी तुम्हाला. फक्त आता लक्ष देऊन ऐका पुढचे 5 मिनिटं 7 मिनिटं. फार इम्पॉर्टंट आहे. ओके. रेकॉर्डिंग देणार नाही आहे मी बरं का आजची. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आता तुम्ही काय करा, ChatGPT ओपन करा. ChatGPT ओपन केल्यानंतर तुम्ही बाजूला काय करा, इकडे एक ऑडिओ हे ओपन करा. समजा तुम्हाला इंग्रजी येत नाही. मी असं समजतो की तुम्हाला इंग्रजी येत नाही. ओके. आता मला ॲड कॉपी तर लिहायची आहे. कसं करायचं? हे बघा, हे व्हॉइस टायपिंग ओपन करा. इथं व्हॉइस टायपिंग ओपन करतो आणि मी इथे लिहितो. ठीक आहे. इथे बघा मी आता एकदम सोप्या भाषेमध्ये लिहितो की जो एकदम बिगिनर व्यक्ती कसा करत असेल तसं मी लिहितो. ठीक आहे. आता मी इथे लिहितो बघा. माझा इन्शुरन्सचा बिझनेस आहे. मी लाईफ इन्शुरन्स विकतो. त्यासाठी मला एक ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायची आहे. त्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी मला ॲड कॉपी बनवायची आहे. ह्या ॲड कॉपीमध्ये एक चांगली हुक असावी. त्यामध्ये इमोजी असावे आणि त्यामध्ये एक कॉल टू ॲक्शन असावी.
मला या ॲडच्या माध्यमातून नवीन कस्टमर पाहिजे आहेत. कृपया मला एक ॲड कॉपी लिहून द्यावी. एवढं मराठीमध्ये लिहिता येईल का हो तुम्हाला? येस नो. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नाही म्हणत आहे मी, मराठीमध्ये लिहिता येईल एवढं? ठीक आहे. आता हे करा कॉपी. आता हे लिहिलं का तुम्ही? नाही. बोलता येईल का एवढं? बोलता येईल? आता मी बोललो ना एवढं. ओके. आता हे कॉपी करा. चॅट जीपीटी मध्ये जा आणि याला सांगा बघा, याला पेस्ट करून द्या. आता हा तुम्हाला ऍड कॉपी लिहून देतो की नाही बघा. येस. ओके. 1 2 3 गो. ओके. झाली का ऍड कॉपी तयार सर? काय नाव आहे त्यांचं? ओके. आता काय लिहिलं बघा. तुमच्या कुटुंबाचा सुरक्षा कवच लाईफ इन्शुरन्स. तुमच्या प्रियजनांना भविष्याची काळजी घेतली का? आजच तुमच्या कुटुंबाला सुरक्षेचा आशीर्वाद द्या. आता संपर्क साधा आणि आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी मिळवा. वेबसाईट तुमची असेल तरी टाका, तुमचा फोन नंबर असेल टाका, बस झालं काम. ओके. आता तुम्हाला नाही आवडलं समजा हे, अरे नाही सर हे फारच शॉर्टमध्ये लिहिलं, थोडंसं अजून चांगलं पाहिजे, याला सांगा तुम्ही चॅट जीपीटीला, कॅन यू गिव्ह मी टू मोर अट्रॅक्टिव्ह व्हेरियंट किंवा व्हर्जन. व्हर्जन लिहा, व्हेरियंट लिहा, जे काही आहे ते. बघा हे घ्या. दुसरी ॲड कॉपी लिहून दिली त्याने अजून. जमलं का? काय नाव आहे त्यांचं? श्रीकांतजी, श्रीकांत सर. जमलं? ओके. इझी आहे का ॲड कॉपी बनवणे? आता ही जी ॲड कॉपी तुम्ही बनवली, याला कॉपी करायचं इकडून बघा, इकडून याला कॉपी केलं. ओके. कॉपी. आणि कुठं टाकायचं असते हे मी आत्ता सांगितलं थोड्या वेळ आधी. कुठं? हे बघा इकडे, प्रायमरी टेक्स्टमध्ये. कुठं? प्रायमरी टेक्स्ट. हे बघा, हे जे आहे प्रायमरी टेक्स्ट तुमची, ही जी प्रायमरी टेक्स्ट आहे इकडे टाकायचं असते. ठीक आहे. याच्यामध्ये ही ॲड कॉपी येईल अशी, हे बघा. ओके. आता अजून एक बनवू आपण. ठीक आहे. तुमच्या समोरच बनवू, हे बघा. ओपन करतो मी चार जीपीटी. ओके. आता समजा तुम्हाला, मी असं ॲज्युम करतो की तुम्हाला हे बोलताही नाही येत. ओके. हे जे मी आता तुम्हाला लिहून दाखवलं एकदम सिंपल भाषेमध्ये, एवढं सोपं की बाबा एक बिगिनर व्यक्ती कसा करेल. ओके. मी तर एक्सपर्ट माणूस आहे, मी तर वेगळ्या पद्धतीनं करेल, पण एक बिगिनर माणूस की ज्याला येत नाही तो कसं करेल, ते पण मी तुम्हाला करून दाखवलं. पण समजा तरीही तुम्हाला येत नाही, सर तरीही मला जमत नाही, मला एवढंही नाही माहीत की कसं बोलावं. तुमच्यासाठी मी या डॉक्युमेंटमध्ये आहे ना, खाली काही प्रॉम्प्ट दिलेले आहेत बघा. खाली जर का तुम्ही आले, याच्यात खाली जर का आले तुम्ही, इथे हे प्रॉम्प्ट आहेत बघा, प्रॉम्प्ट्स फॉर चॅट जीपीटी. याच्यातला हा पहिला प्रॉम्प्ट कॉपी करा. याला मी कॉपी करतो. चॅट जीपीटीमध्ये जा आणि हा प्रॉम्प्ट इकडे पेस्ट करून द्या. पहिला प्रॉम्प्ट. आणि याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, हे कॅन यू राईट अ फेसबुक ॲड कॉपी फॉर माय बिझनेस. इथे तुमच्या बिझनेसचं नाव टाका. समजा एवढं तर करू शकता. तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे? तुमचा बिझनेस आहे समजा इन्शुरन्स. पण याच्यामध्ये स्पेसिफिकली आहे इन्शुरन्स कुठलं, लाईफ इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. मी इथे लिहितो हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे. कारण ते कन्फ्यूज होऊन जाईल, कारण इन्शुरन्स खूप प्रकारचे आहेत. तर त्याला कन्फ्यूज नका करू. हेल्थ इन्शुरन्स आहे माझा बिझनेस समजा, किंवा लाईफ इन्शुरन्स आहे, ते तसं तो तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. आता मला कुठल्या भाषेमध्ये पाहिजे? समजा मला मराठी भाषेमध्ये पाहिजे, कारण की मी महाराष्ट्रामध्ये ॲड करणार आहे, तर मी मराठी लिहिल. आता इथे बघा, विथ अट्रॅक्टिव्ह हुक बेनिफिट्स इमोजीज आय कॅन यूज दिस प्रायमॅटिक्स ऑफ फेसबुक. ओके. आता हे खालचं डे टाईम जे आहे याला काढून टाका. पण तुम्हाला जर असं लिहायचं असेल की ऑफिस टायमिंग, तर तुम्ही लिहू शकता ऑफिस टाईम, इथे लिहू शकता, हे बघा, ऑफिस टाईम लिहू शकता तुम्ही 10 ते 5. आणि समजा लोकेशन डे तर माहीत नाही, डे लिहू शकता मंडे टू फ्रायडे. ओके. मंडे टू फ्रायडे. आणि तुम्हाला जर लोकेशन टाकायचं असेल, तुम्ही इथे लोकेशन टाकू शकता. समजा मी टाकतो वसई, मुंबई. ओके. एक्झाम्पल. आता बघा, याला मी सांगतो ॲड कॉपी बनव. जमलं का? येस नो?
जमलं? सोपं आहे. ओके, आता किती लोकांना पाहिजे हे डॉक्युमेंट? ओके, यू कॅन यूज दिस डॉक्युमेंट फॉर युअर ॲड कॉपी. इज इट क्लिअर? ओके. कुठल्याही व्यवसायाची, बरं का, इट इज नॉट फॉर इन्शुरन्स ओनली. तुम्ही कुठल्याही व्यवसायासाठी ॲडव्हर्टाइजमेंट कॉपी बनवू शकता अशी. आणि बघा याच्यामध्ये त्याने किती छान, हे बघा हे इमोजीज वापरले, हे बघा हे मेडिकल, हे बघा हे वापरलं, हे बघा इथं हे वापरलं. ओके. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त तुम्हाला काय करायचं, इथून याला हे कॉपी करायचं आणि तिकडे तुमच्या ॲड कॉपीमध्ये टाकायचं. किती लोकांना समजलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. दोन गोष्टी आपण आज शिकलो. नंबर वन, आपण हे शिकलो की पोस्टर कसं रेडी करायचं. नंबर टू, आपण हे शिकलो की ॲड कॉपी कशी तयार करायची. ठीक आहे. तिसऱ्या टॉपिककडे जायचं. येस नो? इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? जायचं तिसऱ्या टॉपिककडे. चालेल सर. ओके. ओके, चलो आगे बढ़ेंगे अभी. थर्ड टॉपिक. ओके. सो व्हाट इज द थर्ड टॉपिक फॉर टुडे? दैट इज ऑडियंस. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे. ह्या 2 3 4 गोष्टी जर तुम्ही केल्या तर फेसबुक ॲड करणं फार सोपं आहे. ठीक आहे. नाऊ लेट्स कम टू द ऑडियन्स. ओके, आता ऑडियन्स कुठं असतो आपला हे समजून घ्या पहिले सर्वांनी. ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ओके, आत्ताच बघितली आपण थोड्या वेळ आधी. याच्यामध्ये 3 एलिमेंट्स बघितले आपण. कुठले 3 एलिमेंट्स बघितले जरा चॅट बॉक्समध्ये सांगा. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठले 3 एलिमेंट्स बघितले आपण की जे इम्पॉर्टंट असतात, त्याच्याशिवाय ॲडव्हर्टाइजमेंट तयार होत नाही? कुठले 3 एलिमेंट्स आहेत ते सांगा जरा चॅट बॉक्समध्ये. हॅलो. येस. ऍड कॉपी, ऑडियन्स आणि कॅम्पेन्स. ओके. अजून बाकी? ऍड्स, ऍड सेल्स आणि बजेट. ओके. ओके. 3 एलिमेंट्स आहेत: कॅम्पेन, ॲडसेट आणि ॲड्स. ओके. कॅम्पेन, ॲडसेट आणि ॲड. ओके. सो त्या 3 एलिमेंट मधलं जे 2 नंबरचं एलिमेंट आहे ॲडसेट, याच्यामध्ये तुम्हाला काय ठेवायची असते? तुमची ऑडियन्स ठेवायची असते किंवा ऑडियन्स सिलेक्ट करायची असते. आता मी इथे बघा, हे 3 आहेत लेफ्ट साईडला. इथे मी ॲडसेटला क्लिक करतो. इथं क्लिक केल्यावर मला इथे ऑडियन्स चूज करायची असते. हाही एक महत्त्वाचा पॉईंट आहे वेन एव्हर यू आर क्रिएटिंग युअर ॲड. हे जर का क्लॅरिटी तुम्हाला असेल ॲड क्रिएट करताना, तर तुम्हाला चांगल्या लीड्स येतील. बरेच लोक मला म्हणतात की सर लीड येतात पण कन्व्हर्जन होत नाही. सर ॲड लावली, पैसे गेले, पण लीड आल्या नाही, है ना. आणि काही काही लोक हेही सांगतात मला की बाबा सर आले, सर कॉल आले मला किंवा मला लीड्स आल्या, पण त्याच्यामधलं कोणीच माझं प्रॉडक्ट नाही घेतलं. असं एकदम काही कामाच्या लीड्स नव्हत्या त्या, बकवास लीड होत्या. असंही होते बऱ्याच वेळा. ओके. त्याचं कारण आहे की तुम्ही ऑडियन्स चुकीचा सिलेक्ट केलेला आहे. ओके. जस्ट अ मिनिट, दाखवतो मी तुम्हाला ते कुठं आहे. जस्ट अ मिनिट. हां, चलो आगे बढ़े. हां. सो हे जे सेकंड आहे याला ॲड सेट म्हणतात. ओके. याच्यामध्ये जायचं, यायचं खाली. ओके. इकडे तुम्हाला ऑडियन्स कंट्रोल दिसते, हे ऑडियन्स कंट्रोल. ओके. आता हे ऑडियन्स कंट्रोल समजण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, विच इज अपार्ट फ्रॉम दिस कोर्स. कोर्सचा पार्ट, कोर्सचा भाग नाही आहे ती गोष्ट. बघा हे जे आपण शिकतोय ना, कालपासून जे आपण शिकतोय, हे याला फेसबुक इंस्टाग्राम ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात. हा कम्प्लिटली टेक्निकल पार्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कुठलंच मोटिवेशन नाही, याच्यामध्ये कुठलंच कॉमेडी नाही, कुठलीच एंटरटेनमेंट नाही. हा कम्प्लिटली टेक्निकल विषय आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला कधी कधी मधामधात हा विषय बोर वाटायला लागू शकतो की अरे काय बोरिंग विषय आहे हा. पण ॲक्च्युली जे काही आहे म्हणजे तुमचा अर्निंगचा भाग किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहे, ते सगळे या गोष्टीवर डिपेंड आहे ॲक्च्युली. ते ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे तसं पाहिलं तर. कारण की तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट जर का व्यवस्थित असतील तरच तुमच्याकडे कस्टमर येतील. कस्टमर आले तरच तुमचे रेव्हेन्यू वाढतील. सिम्पल सी गोष्ट आहे ही. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी
समजून आणि शिकून घ्यावं लागतील. ओके, ठीक आहे. सो आता लेट्स कम टू द ऑडियन्स कंट्रोल. हे ऑडियन्स कंट्रोल आहे इकडे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ऑडियन्स सिलेक्ट करायचा असतो. ऑडियन्स म्हणजे सोप्या भाषेत काल मी सांगितलं होतं की असे लोक ज्यांना तुमच्या सर्व्हिसेस किंवा तुमच्या प्रॉडक्टची गरज आहे, नंबर वन, आणि ज्यांना तुम्हाला तुमचे ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे, नंबर टू. ठीक आहे, ते लोक म्हणजे तुमची ऑडियन्स आहे. ठीक आहे. सो सर्वात पहिले जे आपल्याला सिलेक्ट करायचं असते ते असते लोकेशन. कुठल्या लोकेशन मध्ये मला माझी ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे. मला मुंबईमध्ये दाखवायची आहे, पुण्यात दाखवायची आहे, नागपूरमध्ये दाखवायची आहे, नाशिक, कोल्हापूर, कुठं दाखवायची आहे मला, की संपूर्ण भारतामध्ये दाखवायची आहे. ते पहिले लोकेशन सिलेक्ट करावं लागेल आपल्याला. इथे काही इम्पॉर्टंट पॉईंट मी शेअर करणार आहे आता, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. एक एक पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट असू शकतो तुमच्यासाठी. सर्वात आधी लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, नंबर वन. त्यानंतर तुम्हाला एज, की मिनिमम किती एजच्या वरच्या लोकांना माझी ॲडव्हर्टाइजमेंट दिसली पाहिजे. आता फेसबुकवर वय वर्ष 18 पासून किंवा त्यापेक्षा पण लहान मुलं किंवा लहान लोक आहेत. ओके. आता उगाच त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट दाखवून काही उपयोग आहे का? नाही. ते तुम्हाला पे करणार आहेत का? नाही. ते तुमचं प्रॉडक्ट घेऊ शकतात का? शक्यता फार कमी आहे. म्हणून कधीही एज सिलेक्ट करताना मिनिमम 25च्या वर करायचं. का बरं? कारण 25च्या नंतरचे लोक थोडेफार मॅच्युअर्ड असतात. आयदर इट इज लेडीज, आयदर इट इज जेंट्स. ठीक आहे. सो 25 करायचं. त्यानंतर इथे लँग्वेज असते. लँग्वेज सिलेक्ट करायची गरज नाही आहे. पण जर का तुमचं प्रॉडक्टच असं आहे, समजा तुम्ही क्लास घेताय एखादा आणि तुम्हाला तो क्लास स्पेसिफिक मराठी लोकांसाठी घ्यायचा आहे, तर तुम्ही इथे लँग्वेज सिलेक्ट करू शकता. समजा तुम्ही इंग्रजी शिकवता, इंग्लिश स्पीकिंग शिकवता, तर इथे तुम्ही इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची काहीच गरज नाही. तुम्ही इथं मराठी, हिंदी असं सिलेक्ट करा. कारण ज्या लोकांनी इंग्लिश लँग्वेज हे टाकलं नाही स्वतःच्या बायोमध्ये, म्हणजेच त्यांना इंग्रजी येत नाही. सो इथे तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट येईल जर का लँग्वेज सिलेक्ट केली तर. नाही तर जनरल ॲडमध्ये लँग्वेज सिलेक्ट करायची गरज नाही. समजा तुम्ही इन्शुरन्सची ॲड लावता, लँग्वेज सिलेक्ट करायची गरज नाही. ITRची ॲड लावता, लँग्वेज सिलेक्ट करायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर खालचा जो पॉईंट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, ॲडव्हान्टेज अँड ऑडियन्स. याच्यामध्ये तुम्हाला एज सिलेक्ट करायचं असते की कुठल्या एजपासून कुठल्या एजपर्यंतच्या लोकांना तुमची ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल किंवा दिसली पाहिजे. नंबर टू, तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं असते की लेडीजला दिसली पाहिजे, जेंट्सला दिसली पाहिजे, मेन ऑर विमेन इकडे आहे, ऑर बोथ, दोघांना दाखवायची काय, तर ऑल ऑल सिलेक्ट करा. फक्त महिलांना दाखवायची का, विमेन सिलेक्ट करा. फक्त पुरुषांना दाखवायची का, मेन सिलेक्ट करा. ओके. आता आमच्याकडे एक मॅडम आहेत, स्टुडंट आहेत. ओके, त्यांचं असं प्रॉडक्ट आहे की विच इज ओनली फॉर लेडीज. ओके, त्यांचं एक प्रॉडक्ट आहे, त्यांची स्वतःची कंपनी आहे, आणि ते प्रॉडक्ट जे आहे ते फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये विमेन सिलेक्ट करा, बिकॉज इट इज नॉट फॉर मेन. सिम्पल बात. ओके. त्यानंतर आहे डिटेल टार्गेटिंग. आता हा जो मुद्दा आहे हा फार इम्पॉर्टंट आहे ऑडियन्समध्ये. हे आपण तुम्हाला मी आता समजावून सांगणार आहे पुढच्या एक 15 ते 20 मिनिटामध्ये. पण आता इथे काय टाकायचं ते आधी आपल्याला पहिले पहिले ते काढावं लागेल. आता समजा तुम्ही इन्शुरन्स सेल करता. ओके, आता समजून घ्या, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे. समजा तुम्ही इन्शुरन्स सेल करता, तुम्ही इकडे काय सिलेक्ट करणार सांगा जरा चॅट बॉक्समध्ये. समजा तुम्ही लाईफ इन्शुरन्स सेल करता, काय सिलेक्ट करणार इकडे? चला समजून घेऊ आपण. ठीक आहे. ओके, समजून घेऊ आपण. आता हे जर तुम्हाला समजलं ना, इट इज अमेझिंग. ओके, समजून घेऊ आपण. हे बघा, समजा तुम्ही इन्शुरन्स सेल करता. ओके. ओके. आणि तुमची तिकीट साईज म्हणजे काय, की तुमचं एक इन्शुरन्स मिनिमम 20,000ला आहे, जे तुम्ही देता ते 20,000 मंथली म्हणा किंवा 20,000 फॉर 3 मंथ्स म्हणा, असं काहीतरी तुमची प्लॅन आहे जो तुम्ही सेल करता. ठीक आहे. आता ज्याला महिन्याला 10,000 रुपये सॅलरी आहे, 10,000 रुपये, तो हे इन्शुरन्स घेईल का तुमचं सांगा बरं?
येस नो आन्सर सांगा मला चॅट बॉक्समध्ये. बरं इन्शुरन्स घ्यायचं सोडा, त्याला इन्शुरन्सचं महत्त्व तरी आहे का? येस नो. त्याला महत्त्व तरी समजते का इन्शुरन्सचं? 10,000 रुपये ज्याला पगार आहे त्याला. ओके. पण आता सिच्युएशन मी बदलतो. समजा याच माणसाचा पगार उद्या 2 लाख रुपये झाला. आता आता इन्शुरन्सचं महत्त्व आहे का याचं? याला? येस. समजा याला पगार 10,000 रुपये आहे, पण याची कंपनी म्हणते की आम्ही तुला इन्शुरन्स काढून देऊ, म्हणजे आम्ही तुझ्या इन्शुरन्सचे पैसे देऊ, तू इन्शुरन्स काढून घे. आता याला इम्पॉर्टन्स आला का इन्शुरन्सचं सांगा बरं? कारण आता याच्या खिशातून पैसे चालले का? नाही. तर ही गोष्ट समजायची आहे आपल्याला. तुमचं जे काही पॅकेज आहे किंवा तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे, ते घेणारा व्यक्तीपर्यंत जर का तुमची ॲडव्हर्टाइजमेंट गेली, तर तो तुमचं प्रॉडक्ट घेईल का? राईट, घेईल. पण जर अशा व्यक्तीकडे गेली की जो ज्याला तुमच्या एक तर प्रोडक्टची गरज नाही आहे किंवा त्याला तुमच्या प्रोडक्टचं महत्त्व माहीत नाही आहे, तर तो तुमचं प्रॉडक्ट घेणार नाही. मग इथे तुम्ही काय सिलेक्ट कराल? हा माझा प्रश्न आहे. इथे तुम्ही काय सिलेक्ट कराल? सांगा जरा चॅट बॉक्समध्ये. पुन्हा एक उदाहरण देतो. समजा तुम्ही रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहे. ओके. रिअल इस्टेटमध्ये आहे तुम्ही, जे काय आहे ते. ठीक आहे. तुम्ही एक फ्लॅट विकत आहात, त्याची किंमत आहे 50 लाख रुपये. किती? 50 लाख. पुन्हा सांगतो मी की एक व्यक्ती आहे ज्याला सॅलरी आहे 15,000 रुपये महिना. हा फ्लॅट घेईल का? येस नो. त्याची फार इच्छा आहे फ्लॅट घ्यायची, पण तो घेऊ शकतो का? येस नो. मग याला जर तुमची ऍड दिसली वारंवार वारंवार वारंवार, तर काही उपयोग आहे का त्याचा? पण आता दुसरा व्यक्ती आहे ज्याची सॅलरी आहे महिन्याला 3 लाख रुपये, किंवा जो बिझनेस आहे त्याचा, तो 3 लाख रुपये कमवतो महिन्याला. हा व्यक्ती घेऊ शकतो का हा फ्लॅट? याला जर का ऍड दिसली तुमची तर विच पर्सन इज राईट? याचं नाव एक्स आहे, याचं नाव वाय आहे. कुठला पर्सन योग्य आहे तुमचा फ्लॅट घेण्यासाठी? टाईप इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्सचा वापर करा. कुठला पर्सन योग्य आहे तुमचा फ्लॅट घेण्यासाठी? वाय. का बरं? कारण त्याला 3 लाख रुपये पगार आहे. हीच गोष्ट आपल्याला समजायची. आता लक्षात घ्या, आता मी जे सांगणार आहे विच इज लाईफ चेंजिंग. लक्षात ठेवा आता मी काय सांगणार. मी इन्शुरन्स विकतो. ठीक आहे. मी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करतो. माझा एक इन्शुरन्स मिनिमम 20,000चा आहे आणि मला योग्य कस्टमर शोधायचा आहे जो की माझा हे इन्शुरन्स घेईल. समजा मी हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे किंवा मी लाईफ इन्शुरन्समध्ये आहे. ओके. सो मी काय करेल, पुणे मुंबईमध्ये मला ॲड लावायची आहे. मला तर कुठूनही चालतं, भारतातून कुठूनही चालते मला व्यक्ती, किंवा मला अख्ख्या भारतात ॲड लावायची आहे. ओके. सो व्हॉट आय विल डू, मी बघेल की सर्वात जास्त पगार कुणाला असतो. कुणाला असतो सांगा बरं? जास्तीत जास्त, सर्वात जास्त नाही, जास्तीत जास्त पगार कुणाला असतो? तर मी इथे सर्वात आधी लिहिल आय टी एम्प्लॉईज. येस सर नो? येस सर नो? मी लिहिल इथं आय टी. जसं मी आय टी लिहितो इथे मला खूप सारे ऑप्शन येतात. ओके. हे बघा, आय टी अँड टेक्निकल सॉल्युशन. ओके. तर आता मला असे लोक पाहिजे की जे आय टीमध्ये काम करतात. ते 20,000चं घेऊ शकतात का इन्शुरन्स? येस. ते 50 लाखाचा फ्लॅट घेऊ शकतात का? येस. ओके. मला असे लोक पाहिजे की जे चांगल्या पोझिशनवर आहे, म्हणजे सीईओ. सीईओ म्हणजे काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. जे सीईओ पोझिशनवर आहेत, जे एम डी आहेत. ओके. जे मॅनेजर आहेत. ओके. हे लोक घेतील का? असं तुम्ही इथं काय करू शकता, सिलेक्ट करू शकता ऑडियन्स, म्हणजे सीईओ सिलेक्ट करा. आता कंपनीची नावं पण टाकू शकता तुम्ही. समजा एक्झाम्पल TCS आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. मोठी मोठी कंपनी आहे. आता हे बघा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके. आता याच्यामध्ये जे एम्प्लॉई आहेत बघा, इथे लिहिलेलं असते इंटरेस्ट ना, इथे इथे बघा, इथे बघायचं एम्प्लॉयर, एम्प्लॉई. जिथं एम्प्लॉई दिसेल तुम्हाला ते सिलेक्ट करायचं. इन्फोसिस मोठी कंपनी आहे.
तुम्ही इथे इन्फोसिस लिहा. इन्फोसिस. ओके, इन्फोसिसमध्ये जे एम्प्लॉयर्स आहेत, एम्प्लॉई आहेत, त्यांना तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, HCL आहे. सो हे मी सिलेक्ट केलं. हे पहिलं सिलेक्शन झालं माझं. दुसरं, मला त्यांना काय विकायचं आहे. आता एम्प्लॉई तर मी सिलेक्ट केले. मग इन्शुरन्समध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे का, इन्शुरन्स, मग मी ते इन्शुरन्स लिहिल. आणि इन्शुरन्सच्या समोर जिथे इंटरेस्ट लिहिलेलं असेल त्याला मी सिलेक्ट करेल. इन्शुरन्समध्ये इंटरेस्ट आहे का, लाईफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स पॉलिसी, हे होम इन्शुरन्स, मी याला सिलेक्ट करेल. आता फेसबुकला काय सांगितलं मी, की मला असे लोक पाहिजे की जे IT मध्ये आहेत आणि ज्यांना इन्शुरन्समध्ये इंटरेस्ट आहे, किंवा इन्शुरन्ससाठी ते सर्च करत आहेत. त्यांनी गुगलला सर्च केलं असेल, किंवा कुठेतरी सर्च केलं असेल, किंवा इन्शुरन्सचे जास्त व्हिडिओ बघत असतील. तर अशा लोकांना माझी ॲड दाखव. किती लोकांना समजलं मी काय सांगितलं मागच्या 5-10 मिनिटात? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके. याला म्हणतात ऑडियन्स सिलेक्शन. दिस इज हाऊ यू कॅन सिलेक्ट युअर ऑडियन्स. किती लोकांना समजलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. ओके. नाव, आता जसं मी तुम्हाला चॅट जीपीटीची सोपी पद्धत सांगितली, तसंच तुम्हाला मी याची पण एक सोपी पद्धत सांगतो. काय आहे सोपी पद्धत? सिम्पल. 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवा. आज बसा. ओके, शांततेत बसा. आणि सर्वात पहिले हे ठरवा की माझा माझा ऑडियन्स कोण आहे. हा प्रश्न लिहा एका वहीवर किंवा एका पेजवर. आणि सगळ्यात पहिले त्याची एज काय आहे ते काढा. तो कुठली भाषा बोलतो ते काढा. ओके. त्यानंतर त्याचं लोकेशन काय आहे ते काढा. त्याचं जेंडर काय आहे ते काढा. आणि त्याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असू शकतो किंवा असतो, किंवा जनरली, ते लिहा इकडे. ओके. ह्या 5 गोष्टी काढा. तुम्हाला तुमचा ऑडियन्स मिळून जाईल. एज काढा की किती ते किती एज आहे. लँग्वेज काढा की कुठली लँग्वेज बोलतो. लोकेशन काढा की कुठला आहे, महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्रात बाहेरचा आहे, स्पेसिफिक सिटीमधला आहे. जेंडर काढा, मेन आहे, विमेन आहे, कोण आहे ते काढा की दोन्ही आहे. आणि इंटरेस्ट, त्याला ऑनलाईन आवडते शॉपिंग करायला, की त्याला न्यू होममध्ये इंटरेस्ट आहे. ओके, न्यू होम म्हणजे नवीन घर घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे का. तो रिअल एस्टेट असेल, तुम्ही हे इन्शुरन्समध्ये इंटरेस्ट आहे का. ओके. हे जर का या 5 प्रश्नांचे उत्तरं जर का तुम्ही लिहिले, तुम्हाला तुमचा राईट ऑडियन्स मिळून जाईल. किती लोकांना समजलं येस नो इन द चॅट बॉक्स? किती लोकांना समजलं? समजलं? येस. एनी क्वेश्चन्स? आत्तापर्यंत जे काही तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत का तुमचे? आत्तापर्यंत तुम्ही जे काही बघितलं, जे काही शिकले, त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत का तुमचे? ओके. कुणाला ऑडियन्स शोधायला काही अडचण आहे का? समजलं का? ही जर ऑडियन्स तुम्ही व्यवस्थित काढली, ही जर ऑडियन्स तुम्ही एकदा सेट केली तुमच्या फेसबुकमध्ये, तर तुम्हाला हे पुन्हा पुन्हा करावं लागणार नाही. हे एकदा करायचं काम आहे फक्त. ओके. आता समजा सर काय म्हणतील की ज्यांना ITR मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना ITR ज्यांनी भरला नाही. ओके. फेसबुक कसं ट्रॅक करते हे पण जरा समजून घ्या. काय माहिती, आता मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे तर. तुम्ही जे काही गुगलवर सर्च करता, ओके, तुम्ही जे काही व्हिडिओज यूट्यूबला बघता, तुम्ही इंस्टाग्रामवर जे पेजेस लाईक करता, तुम्ही फेसबुकवर जे काही पेजेस लाईक करता, या सर्व गोष्टीच्या बेसिसवर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात. ओके. फेसबुकच्या. ओके. आता ॲडव्हर्टाइजमेंट, आता एक असतो ॲडव्हर्टायझर. हॅलो. एक असतो ॲडव्हर्टायझर आणि एक असतो कन्झ्युमर. तुम्ही आता कोण आहात? तुम्ही आता ॲडव्हर्टायझर होणार आहात. तुमच्या ॲड कोण बघेल? कन्झ्युमर बघेल. ठीक आहे.
तर तो कन्झ्युमर गुगलला जे काही सर्च करेल, यूट्यूबला जे व्हिडिओ बघेल, इंस्टाग्रामला जे पेजेस लाईक करेल, फेसबुकला जे पेजेस लाईक करेल, त्याच्या बेसिसवर त्याला तुमची ॲडव्हर्टाइजमेंट काय होणार आहे, दिसणार आहे. किती लोकांना समजलं हे? टाईप येस इन द चॅट बॉक्स. आत्तापर्यंत तुम्ही कोण होते? तुम्ही कन्झ्युमर होते. कोण होते तुम्ही? कन्झ्युमर. म्हणून तुम्हाला लोकांच्या ॲड दिसायच्या. आताही दिसतील तुम्हाला लोकांच्या ॲड, असं नाही आहे. ओके. पण आता तुम्ही ॲडव्हर्टायझर स्वतः होणार आहात. तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट लोकांना दिसली पाहिजे. तर तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंट, जो ॲडव्हर्टायझर आहे त्याच्या पद्धतीनं विचार करावा लागेल, की माझा कन्झ्युमर काय करतो, कुठं कुठं काय बघतो. ओके. आणि तशी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला क्रिएट करावं लागेल, सो दॅट तुमच्या कन्झ्युमरला तुमची ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. समजलं का? येस नो? ओके. दिस इज व्हॉट इज द फेसबुक ॲड. याला फेसबुक ॲड म्हणतात. समजलं? तुम्हाला काय वाटलं, यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला की झाला आपल्याला ॲड करता येईल आणि मग आपल्याला खूप सारे लीड्स येतील. ओके. अजूनही तुम्ही जे 2 दिवसात शिकले, दॅट इज ओनली 10%. किती आहे? ओनली 10%. 90% अजून बाकी आहे याच्यामध्ये. लक्षात घ्या. काय काय बाकी आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. ओके. अजून तुम्ही लुक लाईक ऑडियन्स काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. ओके. अजून हुक्स कशा तयार करायच्या एक्झॅक्ट हे तुम्हाला माहीत नाही. ठीक आहे. ॲड कॉपी कशी लिहायची प्रॉपर हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला चॅट जीपीटीची ॲड कॉपी सांगितली मी. ठीक आहे. त्यानंतर लँडिंग पेजचा कुठं वापर केला पाहिजे आणि लँडिंग पेज गरजेचं आहे का हे तुम्हाला माहीत करावं लागेल. 6 प्रकारच्या ॲड आहेत म्हटलं फेसबुकमध्ये. किती? 6 ॲड आहेत. कुठल्या कुठल्या आहेत 6 ॲड? अवेअरनेस आहे. ओके. ट्रॅफिक आहे. ओके. एंगेजमेंट आहे. लीड आहे. ओके. त्यानंतर काय आहे? ॲप ॲड आहे आणि सेल्स आहे. हे 6 ॲड आहे. कुठली ॲड कुठं वापरायला पाहिजे, कशासाठी वापरली पाहिजे, हे पण आपल्याला अजून काय करायचं आहे, शिकायचं आहे. माझा जो बिझनेस आहे, माझा म्हणजे तुमचा, माझा म्हणजे तुमचा, तुमचा जो बिझनेस आहे, त्यासाठी तुम्ही या 6 पैकी कुठली ॲड वापरली पाहिजे ते तुम्हाला अजून शिकायचं आहे. प्लस किती बजेट खर्च केलं पाहिजे सर मी, पर डे, पर मंथ, किती खर्च केलं पाहिजे बजेट, हे आपल्याला अजून समजायचं आहे. इज दॅट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. ओके. आता एक 10 मिनिटानंतर आपण एक ॲडव्हर्टाइजमेंट मी तुम्हाला बनवून दाखवेल. एक कम्प्लीट ॲडव्हर्टाइजमेंट बनवून दाखवेल मी तुम्हाला, ए टू झेड. ठीक आहे. पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बनवून दाखवेल. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक ॲडव्हान्स कोर्सबद्दल माहिती द्यायची आहे. किती लोकांची इच्छा आहे ॲडव्हान्स कोर्सबद्दल माहिती घेण्याची? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. आणि हे एकदम स्पेशल असणार आहे, कारण की याच्या आधी जे काही कोर्सेस झाले, याच्या आधी जे काही झालं ते वेगळं आहे आणि जे मी आता सांगतोय ते सगळं काही वेगळं असणार आहे. प्रोग्राम सेमच आहे, पण जी पद्धत राहणार आहे ती वेगळी राहणार आहे. ओके. सो जाऊ मी पुढं सांगू तुम्हाला एक थोडीशी माहिती देतो ॲडव्हान्स कोर्सबद्दल आणि मग तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट मी क्रिएट करून दाखवतो. आता इथे बसलेले काही लोक जे आहेत ते ऑलरेडी माझ्या ॲडव्हान्स कोर्समध्ये आहेत, जसे की ओमप्रकाश सर आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून एक काय नाव आहे त्यांचं, विलास सर आहेत. ओके. हे लोक ऑलरेडी आहेत. तुमच्यासाठी हे नाही आहे. ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी त्या कोर्समध्ये आहात. ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे बाकी नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी आहे की ॲडव्हान्स कोर्स काय असणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर माझा हा प्रश्न आहे, मी जे प्रश्न विचारले तर त्याच्या मनात उत्तरं द्या. चॅट बॉक्समध्ये नाही दिलीच चालते, मनात उत्तरं द्या. येस नो, येस नो, जे काय असेल ते. तुम्ही 2 दिवस झाले मला ऐकत आहात, 2 दिवसापासून माझा प्रोग्राम अटेंड करत आहात. तुम्हाला असं वाटलं का की दिस इज द राईट पर्सन, या व्यक्तीपासून आपण शिकायला पाहिजे ह्या गोष्टी, किंवा या व्यक्तीसोबत आपण काम करायला पाहिजे, हे तुम्हाला वाटलं का? पहिलं याचं उत्तर तुमच्या मनात द्या. जे काही असेल ते येस असेल, नो असेल. नो असेल तर मग हा प्रश्नच नाही येत पुढचं ऐकायचा. येस असेल तर तुमचं पुढचं तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे. दुसरी महत्वाची आहे गोष्ट, आता आपण काय करणार आहे की एक जनरली आपण 1 मंथचं ट्रेनिंग देतो. ओके.
या 1 मंथच्या ट्रेनिंगमध्ये 8 क्लासेस होतात तुमचे. किती? 8 क्लासेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटजी आणि हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, ज्या की तुमच्यासाठी पर्सनली कामाच्या असतील त्या. एक तुम्हाला पर्सनल कॉल दिला जातो. ओके. एक पर्सनल कॉल माझ्यासोबत, ज्याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करू शकता तुमचा बिझनेस, आणि त्याच्यासाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कसे लावावं आणि कसे ॲडव्हर्टाइजमेंट लावल्या पाहिजे, किती खर्च केला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो. हा कॉल झूमवर होतो. ठीक आहे. ओके. या कोर्समध्ये काही रेकॉर्डिंग तुम्हाला दिल्या जातात. ओके. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. रेकॉर्डिंग ऑफ प्रिव्हियस क्लासेस, म्हणजे याच्या आधी जे काही क्लास झालेले आहेत त्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला दिले जातात. का बरं? कारण 8 क्लासमध्ये सर्व शिकवणं शक्य नाही, म्हणून तुम्हाला काही रेकॉर्डिंग दिल्या जातात. हे 8 क्लास जे आहेत हे लाईव्ह होतील. ओके. लाईव्ह, जसं आताचा क्लास लाईव्ह चालू आहे सेम तसं हे रेकॉर्डिंग तुम्हाला दिले जातात. प्लस याच्यामध्ये तुम्हाला 3 मंथ्स सपोर्ट. किती? 3 मंथ्स सपोर्ट दिला जातो. हा सपोर्ट कसा असतो? व्हॉट्सॲपवर असतो. पण आज मी काहीतरी खास वेगळं देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. हा सपोर्ट कसा असतो? व्हॉट्सॲपवर असतो. ठीक आहे. हा सपोर्ट व्हॉट्सॲपवर असतो. ठीक आहे. एवढं सर्व काही याच्यामध्ये मिळते. आणि तुमची ॲडव्हर्टाइजमेंट, हे जे पर्सनल कॉल आहे याच्यामध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही तयार करून देतो. ठीक आहे. पण आज जे लोक माझ्यासोबत इथे आहेत, ओके, मला माहिती आहे की ते जेन्युइन आणि एकदम सिरियस लोक आहेत. त्याच्यासाठीच ते 2 दिवस झाले इकडे बसलेले आहे. आणि त्यांना ॲक्च्युली अडचण आहे, ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी अडचण आहे तुम्हाला. ओके. सो तुमच्यासाठी मी आज एक स्पेशल एक गोष्ट केलेली आहे. ती गोष्ट काय आहे तुम्हाला सांगतो मी. मी तुम्हाला हे सगळं काही तर देईलच. हे सगळं काही मी देईल तुम्हाला. मी तुम्हाला काही गोष्टी एक्स्ट्रा देणार आहे. ते गोष्ट, पहिली नंबर वन गोष्ट काय आहे? इथे एकच कॉल आहे. इकडे मी तुम्हाला 3 कॉल देईल. ओके. 3 कॉल झूमवर, 1-1 तासाचे समजा. याच्यामध्ये 3 महिन्याचा मी तुम्हाला सपोर्ट देईल. व्हॉट्सअप नाही, व्हॉट्सअप तर देईलच मी. प्लस याच्यामध्ये मी झूम करतो. झूम सपोर्ट, कधीही तुम्हाला काही अडचण आली, एनी टाईम यू कॅन मेसेज, आणि तुमच्या ॲडमध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते आम्ही, ते ॲडचा प्रॉब्लेम जो काय तो सॉल्व्ह करून देऊ. अजून एक एक्स्ट्रा गोष्ट देतो मी तुम्हाला आज, की तुम्ही जे ॲडव्हर्टाइजमेंटचे क्रिएटिव्ह बनवता, म्हणजे ज्याला पोस्टर म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हुक काय वापरायची, ते पोस्टर कसं बनवायचं, याच्यामध्ये काही अडचणी येतात. बऱ्याच लोकांना जमत नाही आणि त्यांना त्याच्यामध्येच प्रॉब्लेम होतो, आणि ते जर का नाही झालं तर तुम्हाला लीड येत नाहीत किंवा अडचण येतात लीडमध्ये. ठीक आहे. सो त्यांच्यासाठी मी त्यांना 3 महिने जे काही सपोर्ट करणार आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला 3 क्रिएटिव्ह बनवून देईल माझ्याकडून, जे की आमच्या टीमने बनवलेले असतील, त्यांचं डोकं वापरून बनवलेले असतील, आणि अट्रॅक्टिव्ह चांगले क्रिएटिव्ह बनवलेले असतील. कारण की तुम्ही माझे ॲडव्हर्टाइजमेंट बघता, मी स्वतः करतो. माझे जे काही ॲड्स चालतात त्याच्यावर जे क्रिएटिव्ह आम्ही बनवतो ते टीमच बनवते, तर ते तुम्हाला बनवून देतील. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला, की तुमची ॲड कॉपी जी आहे ती आम्ही लिहून देऊ. चॅट जीपीटी नाही, ती आम्ही आमच्या हाताने तुम्हाला लिहून देऊ. आमच्याकडे जे आहेत क्रिएटिव्ह रायटर आहेत त्यांच्याकडून लिहून घेऊन तुम्हाला ते ॲड कॉपी देऊ. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्स्ट्रा देणार आहे. याच्यामध्ये झूम सपोर्ट जो आहे, इट इज द बिगेस्ट थिंग. ओके. 3 कॉल झूमवर हे वेगळे मिळणार आहे तुम्हाला. ओके. आणि हा 3 महिन्याचा सपोर्ट तुम्हाला वेगळा मिळणार आहे. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला 2 ऑफर देतो वेगवेगळ्या. तुम्हाला जर का हे वरचं ऑफर पाहिजे असेल, याच्यामध्ये तुम्ही बॅचमध्ये शिकाल, बॅच. ओके. आणि इथे तुम्हाला मी पर्सनली गाईड करेल. म्हणजे बॅचमध्ये पण शिकाल आणि पर्सनली पण. म्हणजे हे खालचं जे पॅकेज आहे याच्यामध्ये हे वरचं सर्व काही इन्क्लूड आहे, प्लस हे खालच्या गोष्टी आहे. इथे तुम्हाला पर्सनली सपोर्ट असेल. ठीक आहे. सो आता येऊ आपण फीजवर. टू बी व्हेरी क्लिअर, वरच्या याच्यामध्ये जर तुम्ही गेले तर याची फीस तुम्हाला फायनल फायनल असेल 4,999. ओके. आणि खालचं जे आहे
आज जर का तुम्ही कुठल्याही एजन्सीकडे गेले, कुठल्याही व्यक्तीकडे गेले मार्केटमध्ये, तर मिनिमम 15,000पासून सुरुवात आहे. मंथली बरं का, मंथली मिनिमम 15,000पासून आहे तर 25,000पर्यंत वेगवेगळे पैसे घेतात. काही काही लोक लाख रुपये पण घेतात. ओके. सो आता 15,000 जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही 3 महिन्याचं, त्याचे होतात 45,000 रुपये. ठीक आहे. 25नी केलं तर होतात 75,000 रुपये. पण तुम्हाला 45ही द्यायची गरज नाही, 75ही द्यायची गरज नाही, 25,000 रुपये सुद्धा द्यायची गरज नाही आहे तुम्हाला. हे जे आहे वरचं आणि खालचं हे दोन्ही मिळून आज तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 9,999 मध्ये. दिस इज व्हॉट इज माय ऑफर. आणि तुम्हाला जर का बॅचमध्ये जायचं असेल, सर्वांसोबत शिकायचं असेल, तर 4,999 हे तुमच्याकडे असेल. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते समजून घ्या, की याच्यामध्ये आम्ही स्वतः तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट करून देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वतः करावं लागतील. इज इट क्लिअर? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट या गोष्टीमध्ये? काही प्रश्न, काही डाऊट याच्यामध्ये असतील तर विचारून घ्या. जे लोक ऑलरेडी पेडमध्ये आहेत, जसं की ओमप्रकाश सर आहेत, विलास सर आहेत, तुमच्यासाठी हे ॲप्लिकेबल नाही आहे बरं का. तुम्ही ऑलरेडी आहात तिकडे, सो तुम्ही तेच बॅच कंटिन्यू करायची. पण जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी आहे हे. सो एनी क्वेश्चन्स इन दिस पॅकेज? ओके. आता खालचं जे आहे याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग जे आहे ते तुमच्या पद्धतीनं राहतील. म्हणजे नाही का, इव्हिनिंग मॉर्निंग कधी पण आपण, कारण इथे तुम्हाला पर्सनल सपोर्ट आहे, तर इथे टायमिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. वरच्या पॅकेजमध्ये जेव्हा बॅच सुरू होईल, ओके, आता या महिन्याची बॅच मला वाटतं काहीतरी 15 तारखेच्या नंतर सुरू होईल, त्या बॅचमध्ये येऊन तुम्हाला अटेंड करावं लागेल. ठीक आहे. समजा तुम्ही बॅच मिस केली तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल, त्याबद्दल काही अडचण नाही आहे. समजा तुम्ही जुलै महिन्याची बॅच मिस केली तर काय, तुम्ही ऑगस्ट महिन्याची बॅच पण जॉईन करू शकता. समजा तुम्ही ऑगस्टची मिस केली तर काय, तुम्ही सप्टेंबरची पण जॉईन करू शकता. तुम्ही सप्टेंबरची मिस केली तर काय, तुम्ही ऑक्टोबरची पण करू शकता. ओके. त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. समजा तुम्ही खालचं पॅकेज ही पॅकेज घेतलं तर तुम्ही बॅच अटेंड करू शकता का? येस. कितीही बॅचेस अटेंड करू शकता, कारण हे जे वर दिलेलं आहे मी, हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे. इज इट क्लिअर? ठीक आहे. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? चला ठीक आहे, काय हरकत नाही. काही अडचण असेल तुमची तर तुम्ही बोलू शकता. पुढचे मी डिटेल देतो तुम्हाला. जर का तुम्हाला या कोर्समध्ये यायचं असेल, सो हे जर का तुम्ही याच्यामध्ये आले तर तुमचं ट्रेनिंग इमिजिएट चालू होऊन जाईल आजपासून. ओके. पुढचं ट्रेनिंग जे आहे ते आजपासून चालू होऊन जाईल, 9,999 वालं. आणि जर का तुम्ही याच्यामध्ये आले तर तुम्हाला रेकॉर्डिंग शेअर केल्या जातील. आणि बॅच जेव्हा चालू होईल, समजा एक 5-7 दिवसात जेव्हा पण चालू होईल बॅच, तेव्हा तुम्ही डायरेक्ट बॅचमध्ये येऊ शकता. ओके. आता जर का तुमच्याकडे तुम्ही म्हणाल की सर आता माझी फुल अमाऊंटची माझी तयारी नाही आहे सध्या, सो यू यू जस्ट हॅव टू पे 2,000 रुपीज बुकिंग अमाऊंट, विच इज युअर बुकिंग अमाऊंट. 2,000 रुपये तुम्ही आता पे करून तुम्ही तुमची सीट लॉक करू शकता, की तुम्हाला पर्सनल कोचिंग मध्ये जायचं आहे की तुम्हाला बॅचमध्ये जायचं आहे. ओके. हे आहे PC म्हणजे पर्सनल कोचिंग, आणि हे आहे BC म्हणजे बॅच कोचिंग. तुम्हाला कशात जायचं तुम्ही ठरवा. आता तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल, सिम्पल एक नंबर आहे तुम्हाला, तुमच्या सर्वांकडे नंबर आहे माझा, 7507-253-253. या नंबरला GPay, फोनपे सगळं अवेलेबल आहे. यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं पेमेंट करायचं आहे. ओके. जर का बुकिंग अमाऊंट करायची असेल तर 2,000 तुम्ही आता करू शकता. आणि जर का फुल अमाऊंट करायची असेल तुम्हाला, तर फुल अमाऊंट तुम्ही 9,999 किंवा 4,999 याच्यामध्ये करू शकता. बघा, 1-2 लाख रुपये सांगून मग ते कमी करणं, ते काम काही मी केलं नाही. मी डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला जे आहे ते सांगितलं. याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी अशा असतात की जसं की काही बुक्स आहेत माझा बुक रायटिंगचा कोर्स आहे. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये देणारच आहे, प्रश्नच नाही. ते तुम्हाला न मागता मिळून जाईल याच्यामध्ये. ठीक आहे. प्लस मी पर्सनल सपोर्टही देणार आहे तुम्हाला याच्यामध्ये, दोन्ही याच्यामध्ये. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये कमी आहे, याच्यामध्ये फुल जास्त आहे थोडंसं. ठीक है. इज इट क्लियर? आई होप एवरीथिंग इज क्लियर. चलो अभी आगे बढ़ेंगे. हा नंबर आहे 7507253253. अँड दिस इज व्हॅलिड फॉर ओनली टुडे. हां, म्हणजे असं नका, असं नाही का करू की बाबा
15 दिवसांनी 1 महिन्याने येऊन सर मला आता ते पॅकेज पाहिजे होतं, तसं नाही होत असते. ज्या दिवशीचं त्या दिवशी ऑफर असते फक्त. ठीक आहे, कारण 10 दिवसांनी हे काहीतरी चेंज होऊन जातात गोष्टी. ठीक आहे, अजून 15 दिवसांनी अजून चेंज होऊन जातात. सो इट इज व्हॅलिड फॉर टुडे ओनली, की या पॅकेजमध्ये हे मिळणार आहे. हे फक्त आज दिनांक 9 जुलै 2024 या दिवशी हे व्हॅलिड आहे. ओके, तुम्ही जर ऑगस्ट महिन्यात येऊन म्हणाल की सर आता मला ते पर्सनल कोचिंग पाहिजे आणि त्याच्यासाठी मी 9,000 भरतो, तर तसं नसते होत. ठीक आहे, कारण त्या दिवशीची व्हॅल्यू काहीतरी वेगळी झालेली असते. ठीक आहे, आज माझा मूड आहे तुम्हाला पर्सनल कोचिंग द्यायचा, म्हणून मी पर्सनल कोचिंग तुम्हाला 9,000 देत आहे. माझी पर्सनल कोचिंगची फीज आहे 1,25,000 रुपये. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर विचारून घ्या, मर्सिडीज क्लबमध्ये किती लोक आहेत त्यांना विचारून घ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये. ओके, ओमप्रकाश सरांना माहीत आहे. सो आय चार्ज दिस मच अमाऊंट फॉर पर्सनल कोचिंग. ओके, याच्यामध्ये मी 12 कॉल देतो 6 महिन्यामध्ये, प्लस तुम्हाला कोचिंग पण देतो. आता ह्या 9,999 मध्ये मी तुम्हाला 3 कॉल देत आहे, प्लस तुम्हाला सपोर्टची हे देत आहे मी. ओके, सो यू जस्ट इमॅजिन की या माणसासोबत बसून जर का 2 दिवसात आपल्याला एवढ्या गोष्टी क्लॅरिटी आली, तर पर्सनली जर का तुम्ही बसले तर काय काय क्लॅरिटी येईल, ते जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की 2019 मध्ये 2019 मध्ये मला एका व्यक्तीने 81,000 रुपीज मागितले होते. कशासाठी? पुस्तक पब्लिश करण्यासाठी. तेव्हा 10,000 ते पुस्तक पब्लिश होत होतं. पण मी या व्यक्तीला 81,000 रुपये दिले. का दिले? जेव्हा की माझी परिस्थिती नव्हती 19मध्ये एवढे पैसे द्यायची. पण तरी मी याला हे पैसे दिले. का दिले? कारण मला असं वाटलं की या व्यक्तीसोबत जुळल्यावर माझ्या लाईफमध्ये काहीतरी चेंज होईल. आणि तो चेंज झाला. ज्या कंपनीला मी हे पैसे दिले, 2023 मध्ये मी त्या कंपनीमध्ये पार्टनर झालो. ठीक आहे, काय झालो? पार्टनर झालो. दिस इज व्हॉट इज द मॅजिक. सो चांगल्या लोकांसोबत राहिलं तर लाईफमध्ये ग्रोथ होते, हे तुम्हालाही माहीत आहे. राईट? ठीक आहे, सो आय बिकेम पार्टनर. इथं मी जॉब करत होतो, जॉबमध्ये होतो मी इथं. आणि आता 2024 मध्ये हे बघा, इथे मी एका कंपनीत पार्टनर झालो होतो, वन कंपनी. ओके, इथं आता 4 कंपनी आहे माझे. ठीक आहे, इथं मी टू व्हीलरनं फिरत होतो. ठीक आहे, इथं मी मर्सिडीजमध्ये फिरत आहे. हा फरक पडतो. सो दॅट्स हाऊ इट इज इम्पॉर्टंट. डू नॉट लुक ॲट मनी ओनली, कि बाबा पैसा, पैसा बहुत कमा सकता है इंसान, ध्यान रखो. टाइम वापस नहीं आता लाईफ में. ठीक आहे, हे आता मी जास्त एक्सप्लेन करून नाही सांगणार, कारण की ज्याला समजायचं त्याला समजेल त्या गोष्टी. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो माय पर्सनल कोचिंग चार्जेस आर टू हाय, पण मी आज ते एक स्पेशल ऑफर दिली आहे तुम्हाला. सो यू कॅन टेक बेनिफिट ऑफ दॅट. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजच्या हे जे आहे सेशन, याची रेकॉर्डिंग नाही मिळणार आहे बरं का. ते पण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे जेव्हा चालू झालं सेशन तेव्हा. ठीक आहे, नाव कम टू द मेन पार्ट. आय होप तुम्ही डिसिजन घ्यायला मोकळे आहात आता. ओके, यू हॅव टाइम, यू हॅव नंबर, यू हॅव एव्हरीथिंग. ओके, सो यू कॅन टेक डिसिजन. आजच्या तारखेत तुम्ही जर डिसिजन घेतलं तुमचं, तर तुम्हाला हे पुढच्या गोष्टी मिळणार आहेत. अदरवाईज इट इज व्हॅलिड फॉर ओनली टुडे, नॉट फॉर टुमॉरो ऑल्सो. कारण उद्या काहीतरी गोष्टी चेंज होऊन जातात. लक्षात घ्या, उद्या मूड चेंज, गोष्टी चेंज. ठीक आहे, नाव लेट्स कम टू द ॲडव्हर्टाइजमेंट पार्ट. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड लास्ट पार्ट ऑफ दिस वर्कशॉप. या वर्कशॉपचा शेवटचा पार्ट आहे हा, की ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, सो आपण या बिझनेस अकाउंटपर्यंत तर पोहोचलो. बिझनेस अकाउंट आपण तयार केलं, पेज आपण तयार केलं, ॲड कॉपी आपल्याला समजली, ॲड क्रिएटिव्ह आपल्याला समजलं, सर्व काही समजलं आपल्याला. नाव इट इज टाइम टू क्रिएट अ ॲड. तर ॲड कशी क्रिएट करायची बाबा? क्रिएट या बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये 6 प्रकारच्या ॲड आहेत बघा, पण आज मी तुम्हाला एकच ॲड सांगणार आहे. ओके, विच इज अवेअरनेस. ठीक आहे, पहिली ॲड जी आहे ती मी सांगतो नेहमी माझ्या फ्री वर्कशॉपमध्ये किंवा याच्यामध्ये. याच्यामध्ये 6 ॲड आहेत. आता कुठली ॲड कुणासाठी आहे, कशी वापरायची, ते फार डिटेलमध्ये तो मुद्दा आहे. ते समजायला तुम्हाला खूप म्हणजे 2 4 5 6 सेशन करावं लागतील अजून माझ्यासोबत. सो आता अवेअरनेसला इथं आपण क्लिक करू. ॲडव्हर्टाइजमेंट अवेअरनेसला क्लिक केलं आपण, कंटिन्यूला क्लिक करू आपण. ठीक आहे,
कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर हे कॅम्पेन आहे. 3 एलिमेंट्स मी तुम्हाला सांगितले, कॅम्पेन, ॲड सेट, ॲड. हे कॅम्पेन आहे, याचं नाव तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला वाटलं तर. खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, तुम्हाला कुठेच हात नाही लावायचा आहे. ॲडव्हान्टेज बजेटमध्ये तुम्हाला बजेट सेट करायचं आहे की पर डे तुम्ही किती सेंड करणार आहे, किती याच्यावर स्पेंड करणार आहे या ॲडव्हर्टाईजमेंटवर. ते इथे तुम्ही लिहू शकता, 200, 300, 400, 500, 1000, जे काय आहे ते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे, कुठंही चेंज न करता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ॲडसेटमध्ये येता, ॲडसेटचं हे नाव तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला वाटलं तर. इथे तुम्हाला तुमचं पेज सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या पेजवरून तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट करायची ते पेज इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे तुम्हाला, खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, स्क्रोल डाऊन. इथे लोकेशन नावाचा एक पार्ट येतो, हे तुम्हाला मी आत्ताच थोडा वेळ आधी सांगितलं. इथे तुम्ही लोकेशन सेट करा, नागपूर करा, मुंबई करा, पुणे करा, अहमदाबाद करा, जे काही आहे तुम्हाला वाटते तिकडे, जिकडे ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला लावायची आहे. त्यानंतर ऑडियन्समध्ये, ॲडव्हान्टेज ऑडियन्समध्ये तुम्ही इकडे एज सिलेक्ट करू शकता, जेंडर सिलेक्ट करू शकता, इथे डिटेल टार्गेटिंग सिलेक्ट करू शकता, जे की मी तुम्हाला थोडा वेळ आधी सांगितले की काय काय आलं पाहिजे टार्गेटिंगमध्ये. ठीक आहे. आणि हे सर्व झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे, सो दॅट यू विल कम टू द नेक्स्ट पेज. हे जे पेज आहे हे अतिशय महत्त्वाचं पेज आहे, याचं नाव आहे ॲड पेज. ॲड पेजवर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं असते की तुमचं फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट हे दोन्ही जोडायचे असतात. बरेच लोक मला इथं हा प्रश्न विचारतात की इंस्टाग्रामवर आम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट करायची आहे तर काय करावं लागेल. मित्रांनो, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्हीही एकत्र आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही इथे ॲडव्हर्टाईजमेंट क्रिएट करता बिझनेस मॅनेजरमध्ये, तर ती ॲडव्हर्टाईजमेंट ऑटोमॅटिकली दोन्हीही प्लॅटफॉर्मला दिसते. सो तुमचे एका पैशामध्ये दोन्हीही प्लॅटफॉर्मवर ॲडव्हर्टाईजमेंट होते आत्ता तरी. भविष्यामध्ये ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या होऊ शकतात, हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आत्ता तरी एका पैशात दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुमची ॲड होते. भविष्यामध्ये जर का त्याला असं वाटलं मार्क झुकरबर्गला, तर तो काय करेल, इंस्टाग्रामची ॲडव्हर्टाईजमेंट वेगळी लावा आणि फेसबुकची वेगळी लावा. असंही तो करू शकतो. येणाऱ्या 5 वर्षात, 10 वर्षात होऊ शकते असं. ठीक आहे. सो मेक शुअर इथे तुम्हाला हे दोन्ही पेजेस जोडायचे आहेत. त्यानंतर खाली यायचं, इथे करोजल, सिंगल इमेज आणि कलेक्शन असे 3 ऑप्शन असतात. सिंगल इमेज म्हणजे एक इमेजचा वापर करणार, एक व्हिडिओचा वापर करणार, त्याला म्हणतात सिंगल इमेज. करोजल म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल इमेजेसचा वापर तुम्ही करू शकता. पण बेसिकली जे लोक नवीन ॲडव्हर्टाईजमेंट तयार करत आहेत त्यांना मी असं रिकमेंड करतो की तुम्ही सिंगल इमेजचा वापर करायचा पाहिजे पहिले 1-2 महिने. त्यानंतर तुम्ही करोजलवर जा. सो सिंगल इमेज इकडे सिलेक्ट करायचं, खाली यायचं, स्क्रोल डाऊन करायचं, इकडे ॲड मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथं इमेज ॲड करायची असते. जी काही इमेज तुम्ही बनवली असेल, जो काही व्हिडिओ तुम्ही बनवला असेल, इमेजची साईज असते 1080 बाय 1080. ही तुम्हाला साईज ठेवायची आहे. इथे प्रायमरी टेक्स्टमध्ये तुम्हाला ॲड कॉपी टाकायची आहे. इकडे तुम्हाला चॅट विथ जे काही हेडलाईन असेल ते टाकायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जे काही डिस्क्रिप्शन असेल ते टाकू शकता, नाही टाकलं तरी चालते. आणि इथे तुम्हाला कॉल टू ॲक्शन म्हणजे CTA चूज करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला डेस्टिनेशन सेट करायचं आहे की तुमच्या ॲडवर क्लिक केल्यावर तो व्यक्ती कुठं गेला पाहिजे. तो वेबसाईटवर गेला पाहिजे, त्यांनी तुम्हाला कॉल केला पाहिजे की त्यांनी तुम्हाला मेसेज केला पाहिजे, त्यामधलं डेस्टिनेशन तुम्ही इथं सेट करू शकता. ओके. डेस्टिनेशन सेट केलं की तुम्हाला फक्त पब्लिश करायचं आहे. दॅट्स ऑल. अशा प्रकारे तुमची ॲड जी आहे ते चालू होईल. आता ही एक ॲड आहे. अशा प्रकारचे अजून 5 ॲड आहेत. तर याच्यामध्ये फक्त हा जो शेवटचा पार्ट आहे, हा एवढा पार्ट चेंज होत असतो. ओके. बाकीचा पार्ट नियर अबाउट सेम असतो. 100% सेम नाही, पण नियर अबाउट सेम असतो. काही ठिकाणी तुम्हाला पिक्सल्स टाकायचे असतात, काही ठिकाणी तुम्हाला वेबसाईट टाकायची असते, काही ठिकाणी तुम्हाला लीड फॉर्म बनवायचा असतो. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. ओके. आणि अशा प्रकारे तुमची ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती तयार होते. बघा, मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, ॲडव्हर्टाईजमेंट करणे इट इज व्हेरी इझी जॉब. दॅट्स नॉट अ बिग डील. बिग डील ही आहे की हाऊ यू आर क्रिएटिंग युअर ॲडव्हर्टाइजमेंट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. क्रिएटिंग अ ॲडव्हर्टाइजमेंट इट्स अ सिम्पल थिंग. ओके. बट हाऊ यू आर क्रिएटिंग दॅट ॲडव्हर्टाइजमेंट, दॅट इज अ व्हेरी बिग टास्क. की तुम्ही विच काइंड ऑफ ऑडियन्स यू आर सिलेक्टिंग, विच काइंड ऑफ क्रिएटिव्ह यू आर मेकिंग, विच काइंड ऑफ ॲड कॉपी यू आर मेकिंग. ओके. त्याला 15 दिवस 10 दिवस रन केल्यानंतर त्याचे रिझल्ट काय आहेत ते बघणे, त्याला ऑप्टिमाइज करणे, पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणे, दॅट इज अ बिग टास्क. ओके. सो दॅट यू नीड टू लर्न. आय होप इट इज क्लिअर फॉर ऑल ऑफ यू. ओके. सो आजचा हा क्लास जो आहे, हे वर्कशॉप जे आहे 2 दिवसाचं, हे आपण इथं थांबवणार आहोत. पण तत्पूर्वी माझी सर्वांना एक विनंती आहे मनापासून, जर का तुमची इच्छा असेल तर. ठीक आहे. तुम्ही 2 दिवसापासून हा क्लास अटेंड केला. आय होप तुम्हाला काही गोष्टी आवडल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला आवडल्या नसतीलही कदाचित. ओके. पण जो काही तुमचा फीडबॅक आहे, ओके, व्हॉट एव्हर यू लाईक, व्हॉट एव्हर यू डिसलाईक. ओके. सो तुम्ही काय करू शकता, एक रिव्ह्यूची मी लिंक शेअर करतो तुमच्यासोबत. ओके.
त्याच्यावर जाऊन तुम्ही गुगलला एक रिव्ह्यू देऊ शकता की हाऊ वॉज दिस वर्कशॉप, हा वर्कशॉप तुम्हाला कसा वाटला. ओके. तर मी एक लिंक तुम्हाला चॅटबॉक्समध्ये शेअर करतोय बघा. तर चॅटबॉक्समध्ये तुम्हाला जायचं आहे, लिंकवर क्लिक करायचं आहे लगेच आत्ताच. आणि तुम्हाला जर का माझा प्रोग्राम आवडला असेल तिकडे 5 स्टार रेटिंग टाकायची आहे. आणि तुम्हाला 1 ते 2 सेंटेन्सेस लिहायचे आहे की तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला, त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. किंवा माझं टीचिंग स्टाईल तुम्हाला कसं वाटलं त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. किंवा माझी भाषा कशी वाटली तुम्हाला बोलायची त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. वॉट एव्हर तुम्हाला जे काही आवडलं असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. सो यू कॅन गो टू द गुगल अँड रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. ओके. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट, काही प्रश्न, काही डाऊट आहेत का तुमच्या मनात जोपर्यंत बाकीचे लोक रिव्ह्यू देत आहेत तोपर्यंत? प्लीज गो अँड गिव्ह द रिव्ह्यू. बाकी लोकांनी रिव्ह्यू द्यायचे तोपर्यंत. आणि तोपर्यंत बाकी लोकांना काही प्रश्न असेल तर विचारू शकता. 290 लोकांनी आतापर्यंत मला रिव्ह्यू दिलेले आहेत आणि हे सगळे रिव्ह्यू जेन्युइन आहेत बरं का. मी तुम्हाला शेअर करून दाखवतो. तुम्ही जर का बघाल तर 290 लोकांनी आतापर्यंत रिव्ह्यू दिलेले आहेत मला. आणि सगळे जेन्युइन रिव्ह्यू आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. ओके. सो यू कॅन राईट युअर रिव्ह्यू विथ द 5 स्टार रेटिंग. ओके. सो एनी क्वेश्चन्स? ओमप्रकाश सर, त्यानंतर कोण कोण आहे इथे? विजय सर, विलास सर, श्रीकांतजी, दिनेश, दिनेशजी, संदीपजी. एनी क्वेश्चन्स? ॲडमिन, त्या मॅडमचं नाव काय विसरलो मी. ओके. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट इन युअर माइंड? ओके. हां. एक प्रश्न असू शकतो कदाचित की सर जे कोर्स आहे त्याच्यामध्ये EMI मिळेल का, असा असू शकतो प्रश्न काही लोकांच्या मनात. आय होप असू शकतो, नसू शकतो, आय डोंट नो. पण जर का असेल तुमच्या मनात की त्याच्यामध्ये EMIची काही फॅसिलिटी आहे का, सो येस वी हॅव फॅसिलिटी ऑफ EMI. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही आत्ता ₹2000 पे करू शकता. बाकीची जी अमाऊंट आहे ती बॅच चालू होण्याच्या आधी तुम्हाला भरायची आहे. किंवा नेक्स्ट 15 डेजमध्ये तुम्ही भरू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला जर असं मंथली EMIमध्ये वगैरे असं काही असेल तुमचं, तर त्यासाठी तुम्हाला माझ्या एक्झिक्युटिव्हशी बोलावं लागेल. ठीक आहे. तर तुम्ही 7507253253 याच्यावर एक मेसेज टाकायचा आहे फक्त व्हॉट्सॲपला, EMI असा. तर ते तुम्हाला कॉल करतील, ते तुम्हाला सर्व समजावून सांगतील. ओके. जर का तुमचा काही अडचण असली तर. शक्यतो अमाऊंट फार छोटी आहे. सो देर इज नो नीड ऑफ EMI आय थिंक. बट स्टील इफ यू वॉन्ट की नाही मला पाहिजे आहे, सो यू कॅन गो विथ दॅट. ओके. सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच फॉर बीइंग हिअर. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस 2 days live workshop. I hope you got the value out of this workshop. I hope you got the clarity about the Facebook and Instagram ads. I have already shared my review links. त्याच्यावर जाऊन तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे. आणि आशा करतो की मराठी, हिंदी, इंग्लिश मिक्स भाषेमध्ये हे जे वर्कशॉप झालं ते तुम्हाला समजलं असेल. बऱ्याचशा गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला आली असेल. आणि जर का पुढच्या काही गोष्टी असतील ते जर तुम्हाला शिकायचे असतील, कनेक्टेड राहायचं असेल, तर वी विल बी गेट इन टच. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.